इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये शुभ सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संत दिया दुसरे चरण संत दिया त्यांच्या कृपाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा कळस वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा या मानवी देहाचं महत्व सांगणारा अभंग आजच्या या कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणे मी माझे कर्तव्य समजते ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाकरिता आपण आज येथे जमलेलो आहोत ते म्हणजेच आमचे गुरुमूर्ती गुरुवर्य कैलासवासी हरिभक्त परायण बाळासाहेब हरिभाऊ कुराड आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आज त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाकरिता आज आपण येथे जमलेलो आहोत तर अल्पशा परिहार देणे म्हणजे असाच की बाबा हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज सांगतात हा जो सोहळा आहे तुम्ही जर स्वर्गात गेला ना तरी तिथे नाही आणि पहा ना महाराजांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त इतकं दान धर्म त्यांच्या कुटुंबाने केलंय इतकं त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी केलंय की बाबा त्यांच्या पापाच्या हिशोबापेक्षा पुण्याच्या हिशोबात वाढ व्हावी इतकं त्यांनी आज केलंय ज्यांच्यामुळे ही सेवा आली ते म्हणजे आमचे आई असतील आमचे दादा असतील यांच्या सानिध्यामुळे आजची सेवा मला प्राप्त झाली आता सांगण्यापूर्वी थोडंसं सांगू इच्छिते आता तुम्ही सर्वजण येथे जमलात आता मी काही एवढी ज्ञानी नाही बरं
आता माझ्यापेक्षा कित्येक पट्टीने गुणीजन मंडळी आज येथे उपस्थित आहेत. तर काहींच्या मनात प्रश्न येईल बाबा की इतके महाराज मोठे होते, इतके गाजलेले होते, ईश्वर विभूती होते, मग महाराजांच्या कीर्तनाला इतक्या लहान मुलीचं किंवा आजपर्यंत तिला कधी पाहिलीही नाही, तिची कीर्तन कधी ऐकली नाही, मग तिचं कीर्तन का ठेवावं? महाराज तर फार मोठे होते. काहींना प्रश्न निर्माण झाला असेल, परंतु त्यांना सांगू इच्छिते की बाबा महाराज जरी आपल्यात नसले तरी नाही का म्हणतात ना, मरावे पण कीर्तिरूपी उरावे. जरी महाराज नसले ना तरी महाराजांनी एक रोपटं लावलेलं होतं आणि त्याचं उदाहरण हे आज आहे. जर कोणाच्या मनात काही शंका असेल तर त्याच्यासाठी सांगितलं बरं, विठ्ठल विठ्ठल. तर मग तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. कधीतरी महाराज बसला ना एका ठिकाणी निवांत, कधीतरी विचार करत चला, आत्ता माणूस आपल्या समोर दिसतोय आणि काही वेळानंतर तो नाहीसा होतोय. इतका अनमोल किमतीचा नरदेह भेटलाय ना महाराज, आपल्याला किंमत कळत नाही हो. फार अनमोल किमतीचा देह आहे. 84 लक्ष योनीच्या फेर फटक्यातून आल्यानंतर, कित्येक दुःख भोगून आल्यानंतर हा देह प्राप्त झालाय. तरीही आपल्याला देहाची किंमत कळत नाही बाबा. तरी आपण भजन करत नाही, चिंतन करत नाही, चांगल्या मार्गावर जात नाही किंवा जायलाही आवडत नाही. बरं महाराज सांगतायत, काय सांगतायत? इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. हा देह आपल्याला भेटलाय, आपल्याला याचं महत्व कळाय नाही. याचं महत्व स्वर्गातल्या स्वर्गी ते आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गी ते आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गी ते आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गी ते आम्हाला इच्छिताती देवा. मूर्तिलोकी व्हावा जन्मा जन्मा जन्मा, मूर्तिलोकी व्हावा जन्मा जन्मा जन्मा, नारायण नामे होऊ जीवनोच, नारायण नामे होऊ जीवनोच, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. मग महाराज सांगतायत, इथं कीर्तन आहे बरं, इथं कीर्तन आहे, प्रवचन आहे, पंढरपूरची वारी आहे, एकादशी व्रत आहे, बरोबर की नाही? पंढरपूरची वारी करता येते, सर्व काही करता येतं. तुम्ही इथं कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता. तुम्ही जर स्वर्गात गेला ना महाराज, स्वर्गात जी जगाची शान आहे, लोकांना विचारलं ना तुम्ही मरण पावल्यानंतर तुम्हाला कुठं जायचं विचारलं तर काय म्हणतायत? स्वर्गात जायचे. मग नरकात का नको? कारण की स्वर्ग हे शान आहे. प्रत्येकाची इच्छा आहे स्वर्गात जायचं, परंतु त्याच स्वर्गातले देव काय म्हणतात? आपल्या देहाची इच्छा करतायत. काय म्हणतात? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. काय इच्छा करतायत? की मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. अहो या मृत्यू लोकात आपल्याला जन्म भेटलाय, आपल्याला या देहाचं महत्व कळत नाही, परंतु त्या स्वर्गातल्या देवांना देहाचं महत्व कळालं आणि त्यांनी म्हणावं की मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मग महाराज सांगतायत इतका अनमोल किमतीचा नरदेह भेटलाय, मग कधीतरी चांगलं वागा ना बाबांना, कधीतरी भजन करा, कधीतरी देवाचं चिंतन करा महाराज. कारण की तुम्ही जन्माला आला, तुम्ही सगळं केलं, बंगला बांधला, गाड्या घेतल्या, कितीही संपत्ती कमवा, परंतु त्या जीवनामध्ये, त्या आयुष्यामध्ये तुम्ही सगळं केलं आणि फक्त जर परमार्थ केला नाही ना त्याचं दुःख तुम्हाला आहे. तुम्ही सगळं करताय परंतु जर परमार्थ केला नाही ना मग आपली वर सुटका नाही. जेवढं आपलं जीवन सोपं आहे तेवढं अवघड आहे. महाराज सांगतायत किती अनमोल किमतीचा नरदेह आहे. अहो जन्माला आलो, बरं का, जन्माला आलो हे तर आपलं भाग्यच आहे. कारण की हा देह कोणालाही सापडत नाही आणि कोणालाही भेटतही नाही, प्राप्त होत नाही. आपल्याला हा देह प्राप्त झालाय, आपलं भाग्य आहे. परंतु महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतायत तुम्हाला देह भेटलाय हे तुमचं भाग्य आहे, परंतु तुम्ही भारतात जन्माला आलाय आणि भारतात जन्माला येऊन त्याशिवाय तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलाय आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन तुम्ही भजन करताय, तुम्ही परमार्थ करताय, परम भाग्य आहे. महाराज सांगतायत, काय सांगतायत? तुमचं परम भाग्य आहे की भरतखंडी नरदेह प्राप्ती.
हे परम भाग्याची संपत्ती तेथही विवेकू परमार्थी मी त्याचा वशवर्ती परमात्मा. महाराज सांगतात तुम्ही भारतात जन्माला आला त्याशिवाय महाराष्ट्रात जन्माला आला आणि संतांच्या भूमीमध्ये जन्माला येऊन जर एखादा व्यक्ती परमार्थात लागला तर मग कितीही त्याच्यावर संकट येऊ द्या, मग महाराज सांगतात की मी त्याचा वशवर्ती परमात्मा. कारण की भाग्याची संपत्ती आपलं परम भाग्य आहे, आपण जन्माला आलो. अहो असेच एक कीर्तनकार आहे ना महाराज अमेरिकेमध्ये गेलेले होते. अमेरिकेमध्ये गेले आणि ते कीर्तनकार असल्यामुळे आणि महाराष्ट्रातले असल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं नाव फार आहे बाहेर. महाराष्ट्राच्या असल्यामुळे त्या महाराजांचा मान सन्मान केला. महाराजांना बसवलं आणि त्या अमेरिकेच्या माणसांनी या महाराजांना विचारलं. महाराज जरा त्यांची चौकशी केली आणि महाराजांना सहज बोलता बोलता विचारलं, महाराज आता पहा ना इतके देश आहेत, अमेरिका आहे, रशिया आहे, परंतु 280 देशांपैकी भगवंताने किंवा संतांनी फक्त महाराष्ट्रामध्येच का अवतरले, का अवतार घेतला? 20 अवतार झाले महाराष्ट्रामध्ये. मग अमेरिकेत का नाही एखादा अवतार घेतला? रशियामध्ये का नाही एखादा अवतार घेतला? महाराजांना विचारलं का बरं तुमच्या महाराष्ट्रात मध्ये संतांनी का अवतार घेतले? 280 देश आहेत ना. मग त्या वेळेला महाराज म्हटले, काय म्हणावं त्यांनी, महाराजांनी त्यांना अतिशय गोड उत्तर दिलं. महाराज म्हटले आता मला सांगा जास्त पाऊस कुठे पडतो? कुठे पडतो जास्त पाऊस? जिथं जास्त जंगल आहे, जिथं जास्त झाडं आहेत तिथं काय होतं? जास्त पाऊस पडतो. बरोबर की नाही? मग तसंच आहे जिथं त्यांची जास्त गरज आहे. बरोबर की नाही? आता तुम्हाला कळतंय, तुम्ही म्हणताय की आमच्या देशामध्ये रशियामध्ये अमेरिकेमध्ये का नाही संतांनी जन्म घेतला, का नाही का ते अवतरले नाही? तुम्हाला कळतंय, तुम्हाला संतांचं महत्व कळतंय, परंतु तिथे संतांचं महत्व कळलं नाही. जिथे जास्त त्यांची गरज आहे, जिथं त्यांची उणीव आहे, म्हणून संतांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, महाराष्ट्रामध्ये ते अवतरले. म्हणून महाराज सांगतात आपलं परम भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन आपण दास विठोबाचे झालो. आपलं भाग्य आहे. म्हणून महाराज सांगतायत की बाबा हा जो देह आहे याची किंमत मात्र कोणीही करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता पुढेही महाराजांनी 4 वर्ग सांगितले. कुणाला देह कळाला आणि कुणाला कळाला नाही याचे 4 वर्ग सांगितले. महाराज पहिला वर्ग सांगतायत देह मिळाला परंतु कळाला नाही. पहिला वर्ग सांगतायत देह मिळाला परंतु कळाला नाही. आता दुसरा वर्ग सांगतायत देहही मिळाला नाही आणि तो कळालाही नाही. कळतंय ना मी काय बोलते? सर्वांना कळतंय ना? पहिला वर्ग देह मिळालाय परंतु कळाला नाही, तो झाला पहिला वर्ग. दुसरा वर्ग देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आता तिसरा वर्ग सांगतायत देहही मिळाला आणि तो कळाला सुद्धा, म्हणजे मिळालाही आणि कळालाही. हा झाला तिसरा वर्ग. आता चौथा वर्ग सांगतात देह मिळाला नाही परंतु तो कळाला. असे 4 वर्ग महाराज सांगतायत. मग महाराज पहिला वर्ग असा सांगतात देह मिळाला परंतु कळाला नाही. या वर्गामध्ये आपण मोडतो, या वर्गामध्ये आपण मोडतो. महाराज सांगतायत की बाबा आपल्याला देह प्राप्त झालाय परंतु तो आपल्याला कळाला नाही. कशासाठी दिलाय देह? देह कशासाठी दिलाय हेच कळलं. देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला पटाबादिकेचा, तोया झाला पटाबादिकेचा. देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला पाटा बादिकेचा. हरी तोया झाला पाटा बादिकेचा. मग कशासाठी दिला देह? कशासाठी दिला तर देवे दिला देह भजना गोमाटा.
अहो हा देह भोजनाकरिता नाही भजनाकरिता दिलाय. देह कशासाठी दिलाय तर भजनाकरिता दिलाय, तरीही आपण भजन करत नाही. ज्यासाठी देह मिळालाय, कशासाठी भजनाकरिता देह मिळालाय, मग आपण भजन करतो का? ज्याच्यासाठी मिळालाय ते आपण काम करत नाही आणि ज्याच्यासाठी मिळाला नाही ते आपण करतोय. महाराज काय करतो? वाईट मार्गाला जातो. त्याच्यासाठी देह भेटलाय का? लोकांना सहज वाईट अपशब्द बोलून जातो, याच्यासाठी भेटलाय का? व्यसन करतो, व्यसनासाठी भेटलाय का? मग कशासाठी भेटलाय देह तर भजनाकरिता भेटलाय. जन हा जीवा दिला दान, जन हा जीवा दिला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, जगजीवन काही न गुण दयाचे, हो जीवा दिला दान, जन हा जीवा दिला दान, कशासाठी दिलाय देह तर भजनाकरिता दिलाय. मग ज्याच्यासाठी दिलाय ते करण्याच्या योग्य किंवा ज्याच्याकरिता दिलाय ते करण्याचं सोडून आपण सगळं काही करतो. बरोबर की नाही? सगळं करतो परंतु भजन करत नाही. लोकांना म्हणलं ना करा ना, स्मरण करा, चिंतन करा, भजन करा, माळ घाला, चांगली संगत करा, जीवनामध्ये चांगलं वागा, याचे सांगितलं तरीही लोक ऐकत नाही. अहो आपल्याला देह मिळालाय परंतु कळाला नाही. बरोबर की नाही? भजनाकरिता दिलाय, भजन करायचं सोडून आपण सगळं काही करतो. की देह मिळाला परंतु कळाला नाही. आता मला सांगा, प्रत्येक जण खरंच नित्य नियमाने भजन करतं का? करतो का आपण भजन? खरंच त्याचं चिंतन करतो का? नाही ना. लोक म्हणतात आम्हाला वेळच नाही, आम्हाला सवडच नाही ना भजन करायला. कधी करायचं भजन? अहो महाराज तुम्ही आत्ता केलं नाही ना परत ते कधीच होणार नाही. केलं तर आत्तापासनं, आता तरी महाराज सांगतात केलं तर आपण म्हणतो उद्यापासनं करू, परवा करू सुरुवात कधीतरी. आपण म्हणलं ना हाच उपदेश आता तरी पुढे, हाच उपदेश आता तरी पुढे, हाच उपदेश आता तरी पुढे, हाच उपदेश. करताय तुम्ही? करा ना भजन करायला सुरुवात, करा ना त्याचं चिंतन, घ्या ना त्याचं नाम आपल्या मुखामध्ये. आत्ता केलं नाही ना महाराज ते परत कधी होणार नाही. म्हणून महाराज सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. नाहीतर आता उघडी डोळे जरी आता डोळे उघडा महाराज. आत्ता उघडलं नाही ना, आत्ता भजन केलं नाही ना तर हे होऊ शकत नाही. आत्ता केलं पाहिजे. कधीतरी विचार करा, सहज बसल्यानं विचार करा, काय केलं आपण आपल्या जीवनामध्ये? काय केलं? आपल्याला ज्या वेळेला आईने जन्माला घातलं, जन्माला आल्यानंतर येतं पहिलं बालपण. आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःचं जेवण करेपर्यंत, आपल्या स्वतःच्या पावलावर उभं राहीपर्यंत, काही गोष्टींचं ज्ञान येईपर्यंत, आपली ओळख होईपर्यंत आपलं बालपण जाते. बालपण झाल्यानंतर येतंय तरुणपण.
तरुणपण आलं महाराज. आता तरुणपणात काय असतं माहितीये, प्रपंच बांधा, काम करा, कामाचे दिवस हे तरुणपणाचे असतात. तरुणपण आलं की प्रपंच करण्यामध्ये तरुणपण जातं. तरुणपण झाल्यानंतर बालपण झालं, तरुणपण झालं, येतं आता म्हातारपण. ज्या वेळेला म्हातारपण येतं ना महाराज, म्हातारपण आल्यानंतर माहितीच आहे, पाय साथ देत नाही, मनका साथ देत नाही. जरी आपल्या समोर आपल्या घराच्या भिंतीला शेजारी खेटून जर मंदिर असेल, त्या मंदिरात जर कीर्तन सुरू असेल ना, वाटलं ना त्या कीर्तन ऐकायला जावं, हरिपाठ ऐकायला जावं, प्रवचन ऐकायला जावं, तरी जाता येत नाही. मस्त इच्छा झाली तरी काय करणार, पाय साथ द्याय नाही महाराज. समोर कीर्तन चालू आहे, डोळ्यांनी दिसतंय, तिथं जाऊन मला बसायचंय, ऐकायचे, हरिपाठात पावलं खेळायची, दिसाय नाही महाराज. पायी असे म्हातारे झाल्यानंतर पायाने चालता येई नाही, मनका दुखायला लागला. मग कधीतरी विचार करा, आपलं बालपणही गेलं, तरुणपणही गेलं आणि म्हातारपणही असंच गेलं. मग कधी भजन करायचं? असंच आयुष्य चाललंय महाराज. उद्या करून काहीही होणार नाही. देह दिलाय, भजनासाठी दिलाय, भजन करा. महाराज सांगतात असंच तुमचं आयुष्य चालतंय. कसं चालतंय तर, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय केलं पाहिजे? राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. काय भजनात राहिलं? कधीतरी विचार करा, स्वतःचा स्वतः विचार करा. काही नाही, असंच आयुष्य चाललंय. एक दिवस आपला शेवट येणार आहे, परंतु तो शेवट येण्याच्या अगोदर तो शेवट गोड करता यावा महाराज. म्हणून पहिला वर्ग सांगून जात आहेत, देह मिळालाय परंतु तो देह कळाला नाही. जर सगळ्यांना कळाला असता कशासाठी मिळायला, तर प्रत्येक जण घरात कीर्तनकार झाले असते. अशी संतती प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आली असती. अहो, अख्खा महाराष्ट्र काय, अख्खा देश माळकरी झाला असता, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला देह मिळालाय परंतु तो कळाला नाही. मग महाराज पहिला वर्ग हाच सांगतायत, देह मिळाला हा मनुष्याला, परंतु त्याला हा देह समजला नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला तर समजला नाही. हा झाला पहिला वर्ग. आता दुसरा वर्ग काय सांगतायत, देहही मिळाला नाही आणि तो कळालाही नाही. मिळाला पण नाही, कळाला पण नाही. आता कोणाला मिळाला नाही, कळाला नाही, तर पशु पक्षी हा घटक त्यांच्यामध्ये मोडतात. पशु पक्ष्यांना देह आपल्यासारखं बरं, देह मिळालाय त्यांना परंतु वेगळा आहे. आपल्यासारखा देह त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही, बरोबर की नाही? त्यांनी कधी भजन केलंय, कधी चिंतन केलंय का, काय केलंय, त्यांना त्यांची जाणीव नाही. आता आपलं सहज आपल्या व्यवहारातलं जर दृष्टांत घ्यायचं, उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपलं एखादं घाडव, बरोबर की नाही, किचकट आहे. परंतु मला सांगा, घाडव काय करतं तर उकिरड्यामध्ये लोळत असतं, बरोबर की नाही? बरोबर ना? काय करतं? उकिरड्यामध्ये लोळतं. मला सांगा, ते उकिरड्यामध्ये लोळतं, जर आपण ते लोळताना पाहिलं तर आपल्याला कसं वाटतं? काय ते आपण म्हणतो, काय ते शेवट घाडवच आहे, ते लोळणारच म्हणतो की नाही? म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे पाहून, जरी ते लोळत असले तरी त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाईट वाटतं. काय लोळतायत बाबा हे, वाटतं की नाही वाईट? परंतु तो जो घाडव लोळतोय त्याला वाईट वाटत नाही. बरं, तो आनंदाने उकिरड्यामध्ये लोळत असतो. म्हणजे माझा मुद्दा काय आहे? आपला दृष्टांत काही असो, आपल्याला सिद्धांताकडे यायचे. काय माझा मुद्दा मांडला, मला सिद्धांत काय सांगायचा आहे? त्यांना देह मनुष्याचा मिळाला नाही, परंतु जो देह त्यांना भगवंताने दिलाय ते त्याच्यामध्ये आनंदी आहेत. ते त्यांच्याप्रमाणे जीवन जगत असतात. ते उकिरड्यामध्ये लोळतात. तो उकिरड्यामध्ये लोळतोय, त्याला वाईट वाटत नाही, तो आनंदाने लोळतोय. मग त्यांना मनुष्याचा देहही मिळाला नाही आणि ते इच्छाही करत नाही की आम्हाला या मनुष्याचा देह मिळावा, बरोबर की नाही? त्यांना मिळालाही नाही. आपला दुसरा वर्ग काय आहे? मिळालाही नाही आणि कळालाही नाही. मग जसं ते स्वर्गातले देव म्हणतात की आम्हाला हा देह मिळावा, त्यांची इच्छा आहे, तशी या प्राण्यांची, पशुपक्ष्यांची इच्छा नाही ना, बरोबर की नाही? ते म्हणतही नाही. ते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या देहामध्ये ते आनंदी आहेत.
त्यांची इच्छाही नाही आणि त्यांची तक्रारही नाही की बाबा हा देह आम्हाला प्राप्त व्हावा आणि त्यांना कळावा, ही त्यांची तक्रारही नाही. म्हणून महाराज दुसरा वर्ग सांगतात ते म्हणजे पशु पक्षी. त्यांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. महाराज आपल्याला देह भेटलाय, पंढरपूरची वारी करायची कळते, 2 महिन्यावर वारी आली, वारीला जायचंय, आता आवरायचं कसं, नियोजन केलं पाहिजे हे आपल्याला कळतं. हे प्राण्यांना कळतं का? कधी पाहिलंय का की 4 गाया म्हशा 4-5 एकत्र यावं, कुत्री मांजर एकत्र यावं, पंढरपूरच्या वारीला जावं? पाहिलंय का कधी? कारण की जेवढं ज्ञान आपल्यामध्ये आहे, आपल्या देहामध्ये आहे, तेवढं ज्ञान बाकीच्यांमध्ये आहे का? आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. हा याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याचा देही करे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. जसं आपल्याला भजन करायचं कळतं, देवाची वारी करायची कळते, तशी पशु पक्ष्यांना कळत नाही. का कळत नाही? महाराज सांगतायत की जेवढं ज्ञान आपल्या देहामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, तेवढं ज्ञान बाकीच्या प्राण्यांमध्ये नाही, पशु पक्ष्यांना नाही. कारण की याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान महाराज कोठेच नाही, हे फक्त आपल्यालाच आहे. याचं महत्त्व आपल्यालाच कळलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात त्या पशु पक्ष्यांची तक्रारही नाही की हा देह आम्हाला भेटावा किंवा आम्हाला कळावा. म्हणून महाराज दुसरा वर्ग सांगतायत त्यांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. विठ्ठल विठ्ठल. आता हे 2 वर्ग झाले. आता तिसरा वर्ग असा सांगतायत की देहही मिळाला आणि तो कळाला सुद्धा. बरं, मिळालाही आणि कळाला सुद्धा. तर याच्यामध्ये कोण मोडतं? तर साधू संत या तिसऱ्या वर्गामध्ये मोडतात. देह कशासाठी दिला? पहिल्या चरणात सांगितलं होतं, पहिल्या प्रमाणात सांगितलं होतं, बरोबर की नाही? महाराजांनी पहिल्या चरणात पहिल्या प्रमाणात सांगितलं होतं देह कशासाठी दिलाय, तर देवे दिला देह भजना गोमाटा. मग देह भजनाकरिता दिलाय, मग भजन केलं पाहिजे. मग तिसऱ्या वर्गात साधू संतांनी काय केलं? ज्याच्यासाठी देह मिळालाय त्याचा वापर केला. म्हणजे ज्याच्यासाठी मिळाला तेच केलं, बरोबर की नाही? आपल्याला ज्याच्यासाठी मिळाला आपण ते केलं नाही, म्हणून आपल्याला कळाला नाही. परंतु तिसऱ्या वर्गामध्ये ज्याच्यासाठी मिळाला आणि जे करण्यासाठी म्हणजे भजन करण्यासाठी मिळाला, मग त्यांनी भजनच केलं. कुणी केलं? तर साधू संतांनी भजन केलं. मी सांगितलं जी गोष्ट ज्याच्यासाठी दिली त्या गोष्टीचा त्याच गोष्टीसाठी वापर करावा. उगाच त्याचा वापर कुठे करून जमल का महाराज? जमल का? नाही जमणार. मग महाराज सांगतात जी गोष्ट दिली किंवा ज्या गोष्टीचं जिथं महत्त्व आहे तिथंच ती गोष्ट करावी. मग हा देह कशासाठी दिलाय हे साधू संतांना कळलं. मग त्यांना देह कळाला सुद्धा आणि मिळाला सुद्धा. कसा कळाला? तर भजनासाठी देह दिलाय ना, मग त्यांनी भजनच केलं. अहो थोडा सुद्धा वेळ वाया घालवत नव्हते. त्यांनी आपल्यासारखं प्रपंचात गुंतले नाही, प्रपंच केला. परंतु तो कसा केला? कसा केला? संसार केला, प्रपंच केला. परंतु कसा केला? संसारी असावे ना असोनी नसावे असं केला परंतु असा केला. आपण मात्र तसा करत नाही. आपण गेलो तर संसारामध्येच गुरफटून राहतो. यांना देह मिळालाही आणि कळालाही. कसा कळाला? तर ते रात्रंदिवस भजन करत होते. तुका म्हणे क्षण क्षण जातो काळ, 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 तुका म्हणे क्षण क्षण जातो काळ. गोडी ते रसाळ अंतरेल, गोडी ते रसाळ अंतरेल, गोडी ते रसाळ अंतरेल, गोडी ते रसाळ अंतरेल. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ. महाराज सांगतायत
ज्याच्यासाठी दिलाय ते करत नाही, ते सोडून आपण सगळं करतोय. संतांना कळालं, त्याचं महत्त्व कळालं, ज्याच्यासाठी दिलाय त्यांनी, म्हणून ज्याच्यासाठी दिलाय ते केलं, भजन केलं त्यांनी. अहो जसं आपण भजन करत नाही, आपण आपला वेळ वाया घालवतो, तसा त्यांनी वेळही वाया घालवला नाही. मग तुकाराम महाराजांना इतकं त्या भजनाचं वेळ लागलं होतं, नुसतं सतत देवाचं चिंतन करायचे, सतत त्या देवाचं नाम घ्यायचे. पवित्र ठिकाण असो, अन्य अपवित्र ठिकाण असो, कुठेही गेले तरी त्यांच्या मुखातून त्याचं नाम बाहेर पडायचं. त्यांनी छोटा सुद्धा क्षण वाया घालवला नाही. मग रामेश्वर भट्टांनी विचारलं, अरे तुम्ही पवित्र ठिकाणी नाम घेताय हे ठीक आहे, तुम्ही अपवित्र ठिकाणी सुद्धा त्या भगवंताचं पवित्र नाम घेताय, बरोबर की नाही? तुकाराम महाराजांनी अपवित्र ठिकाणी सुद्धा नाम घेतलं. मग रामेश्वर भट्टांनी सांगितलं, तुम्ही अपवित्र ठिकाणी त्या भगवंताचं नाम घेता, शोभतं का तुम्हाला? घ्या तुम्ही, परंतु अपवित्र ठिकाण कुठलं असावं हे सुद्धा कळलं पाहिजे. मग त्यावेळेला महाराज सांगतात की माझी मज माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय, माझी मज झाली अनावर वाचाय. मग महाराज सांगतात रामेश्वर भट्टांना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. अहो कुठेही जावा, माझी वाचा ही बंदच होत नाही, त्या वाचेला सुद्धा त्या नामाचा छंद लागलाय महाराज. म्हणजे इतका छंद. मग रामेश्वर भट्ट म्हणले, तुम्ही सतत नामस्मरण करता का? तर मग आपले तुकाराम महाराज म्हणले, हो साहजिकच आहे, आता माझी वाचाच मला आवरत नाही, तर मग सततच नामस्मरण करतो. मग रामेश्वर भट्ट म्हणले, तुमच्या जीवनात ज्या वेळेला असा काळ येत नाही किंवा असा वेळ तुमच्या जीवनात येतो का की त्या वेळेला तुम्ही नामस्मरण करण्याचं बंद करता? येतो का असा वेळ का तुम्ही सतत नामस्मरण करता? आता तुकाराम महाराज म्हणले, सतत तर करतो, परंतु काही क्षण असाही येतो तिथे आमचं नाम बंद पडतं. शिंक जाबाई कोकला, शिंक जाबाई कोकला, येतो का वेळ वाया गेला, येतो का वेळ वाया गेला. शंख जांभळी खोकला, शंख जांभळी खोकला, येतो का वेळ वाया गेला, येतो का वेळ वाया मग रामेश्वर भट्ट म्हणले, तुम्ही सारखंच स्मरण करता का, त्याचं चिंतन करता का? तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कधी वेळ वाया जातो की नाही? महाराज म्हणतात, जातो ना. माझं नामस्मरण कधी कधी बंद पडतं, कधी शिंक जांभळी खोकला, एवढा वेळ वाया गेला. विचार करण्याची गोष्ट आहे. फक्त शिंक आली नाही तर जांभळी आली तरच एवढाच वेळ वाया जातोय महाराज. आणि आपला विचार करा, फक्त ते खोकले एवढाच वेळ त्यांचा वाया जातोय आणि आपल्याकडे एवढा वेळ आहे तरी आपण भजन करत नाही. आपला किती वेळ आहे, आपण तरी त्या वेळाचं महत्त्व पटवून घेत नाही. म्हणून महाराज सांगतायत, त्या संतांना देह भेटला, कशासाठी भेटला आणि काय केलं पाहिजे हे कळालं. म्हणून महाराज तिसऱ्या वर्गामध्ये सांगतायत की ज्याच्यासाठी देह मिळाला होता ते काम त्यांनी केलं. म्हणजे देह मिळाला, तो मिळाला, परंतु तो कळाला तर कुणाला कळाला? तर संतांना कळाला. आता जिवंत उदाहरण सांगायचं झालं, या वर्गामध्ये आपले महाराज सुद्धा मोडतायत, आपले बाबा मोडतायत. आता महाराजांनी यांना भगवंताने देह दिला ना महाराज, आपल्याला दिलाय, आपल्याला महत्त्व कळाय नाही, चिंतन कळाय नाही. अहो त्यांनी सतत भजन केलं, सतत देवाचं नामस्मरण केलं. कितीही पाहुणा येऊ द्या, आम्ही किती दिवस इथे यायचो, बसायचो, कधी संसाराच्या गप्पा काढल्या नाही. कसल्याही गप्पा असू द्या, नुसत्या परमार्थिक गप्पा.
त्यांचा दिन बी- रजनी हाची दंडा दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पवाडे 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 दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे आता जेवढी महाराज मंडळी बाबांच्या सानिध्यातले आहेत ना, महाराजांच्या सानिध्यातले आहे ना, सर्वांना विचारा, काय त्यांचं फक्त एकच, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. फक्त त्यांनी भगवंताच्या नामाचा छंद घेतलेला होता. त्यांना काही लागत नव्हतं, संसाराच्या गप्पा लागत नव्हत्या, काही नाही. म्हणजे त्यांना कळून चुकलं होतं. त्यांनी देह दिलाय, कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? तर भजनाकरिता दिलाय. मग देह भजनाकरिता दिलाय ना, मग भजन केलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. हे बाबांना कळलं. कधी महाराज बाबांनी कधी संसारात डोकून पाहिलं नाही. आमच्या आई आम्हाला सहज बसल्या बसल्या सांगायचे ना, कधी संसार केला नाही. अहो गणेश दादा आणि माऊली दादा लहान होते तेव्हापासून ते आईंजवळ सोडून जायचे. कधी मुलांचा विचार केला नाही की बाबा लहान मुलं आहेत, आपली पत्नी आहे घरात, कधी विचार केला नाही. सप्ताह आला की 6 महिने बाहेर, आणि 6 महिने बाहेर, रात्र दिवस कशाचा विचार केला नाही. ऊन वारा पाऊस सतत भगवंताच्या चिंतनामध्ये आपला देह अर्पण केला. मला तर वाटतंय त्यांनी देवाकडे एकच मागणं मागितलं असावं की देवा आयसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. असंच त्यांनी मागणं मागितलेलं असावं बरं, की बाबा देवा काय उपकार करायचं तर देहाचा विसर पडावा, असा उपकार माझ्यावर कर. रात्रंदिवस त्याचं चिंतन करायचे. महाराज सोपं आहे का? एका व्यक्तीने इतका परमार्थ करावा आणि आपल्यासमोर तो व्यक्ती दिसतोय, आपल्यासोबत बोलतोय. आपण म्हणतो कधी परमार्थ करायचा? प्रपंच मागं लागलाय, प्रपंच सोडून परमार्थ करता येई नाही. कधी प्रपंच करायचा का परमार्थ करायचा आपण म्हणतो, बरोबर की नाही? वारीला 15 दिवस जायचं म्हटलं तरी आतापासून तयारी सुरू होते की पीक कुठलं घ्यायचं, म्हणजे वारीमध्ये आपल्याला सुट्टी भेटली पाहिजे. महाराजांनी असा कधी विचार केला नाही. कुठल्या महाराजांनी फोन केला नाही, एका फोनवर बाबा तिथे उभं राहायचे. कधी महाराज कशाचं खंत केली नाही, कुणाला वाईट बोलले नाही, काही नाही. त्यांना कळलं होतं देह ज्याच्यासाठी मिळालाय तेच केलं पाहिजे. काय करायचे वाईट मार्गावर जाऊन, काय करायचे वाईट मार्गात शिरून, वाईट संगत करून, अयोग्य मार्गावर जाऊन काय करायचंय महाराज? अहो इतका महाराज परमार्थिक होता, आता सांगायची गरज नाही, सर्वांना ज्ञात आहे. आपण महाराज आहेत, सगळेजण महाराज आहे. काय केलं त्यांनी? एका माणसाने किती करावं? जर सप्ताहाला गेले ना महाराज, कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता फक्त शुद्ध अंतकरणाने सेवा करायची. आता इथं सप्ताह मंडळी अनेक जण उपस्थित आहे. आता मला कसं आहे, एवढ्यांची ओळख नाही. मला समोर जर माणूस आला ना, मला ते सांगता येणार नाही, परंतु त्याने काय म्हणजे त्याची ओळख काय ही सगळी मला माहिती आहे. ज्या वेळेला बाबांपाशी बसायचे ना, हा माणूस असा आहे, फक्त त्या माणसाचं नाव सांगितलं ना, मी त्याला सगळं सांगू शकते. तुमचा सप्ताह असो, तुमचं गाव, सगळं सांगू शकते. मला फक्त तोंड ओळख नाही, परंतु मला त्यांची पाठ ओळख सगळी आहे. मग कशासाठी त्यांनी देह वापरला? एक माणूस एवढा करू शकत नाही. व्यासपीठ चालवायचं म्हटलं तर आपल्याला पारायण करणारा माणूस लागतो, बरोबर? व्यासपीठ जर चालवायचं असेल, पारायण करणारा लागतो. कीर्तन जर संध्याकाळी असेल तर कीर्तनासाठी सेपरेट मृदुंगमणी लागतो की नाही, बरोबर की नाही? जो काकडा वाजवतो, जो हरिपाठ वाजवतो तो मृदुंग नाही, कीर्तनासाठी सेपरेट. हरिपाठ करणारा सेपरेट, काकडा करणारा सेपरेट आणि कीर्तनकार ही वेगळा. आता ऐका बरं, एक व्यासपीठ चालवायचं म्हटलं तर एवढं सर्व जुळवावं लागतं. किती वेळ लागतो जुळवायला? हे सगळं जुळलं पाहिजे. परंतु महाराजांनी काय केलं पहा. कधी आता कित्येक जणांच्या गावाची व्यासपीठ होती महाराजांकडे, होती का नाही? कधी तुम्हाला त्यांनी दाखवलं का की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे? कधी तुमच्या सप्ताहात कधी काही आलं का महाराज? काय तुमचं सगळं महाराजांकडे दिलं की चिंतामुक्त राहायचे, सगळं महाराज करायचे. सकाळी माणूस भले पाटे 4 वाजता उठायचा. 4 वाजता उठल्यानंतर पहिला असतो तो काकडा झाल्यानंतर काय आंघोळ वगैरे असेल, जेवण वगैरे असेल, ते झाल्यानंतर परत पारायणाला बसायचं. पारायण असो, पारायण झाल्यानंतर घाताभजन असो, घाताभजन झाल्यानंतर परत पारायणाला दुपारचं बसायचं. ते झाल्यानंतर काय अर्धा तास शिल्लक राहील, अर्धा तास झाल्यानंतर परत हरिपाठ.
हरिपाठ झाल्यानंतर आता लगेच प्रवचनाला सुद्धा बसायचे बरं. आता काय काय व्यासपीठ चालक असे असतात, आता कुणाला नावं ठेवत नाही, माझ्या गुरूंची महती सांगते, माझे गुरु कसे होते. काही व्यासपीठ चालक असे असतात, तुम्ही कीर्तन चालू द्या नाही तर प्रवचन चालू द्या, फक्त नावापुरते व्यासपीठ चालक असतात, ते तिथं थांबतही नाही. माझे गुरु असे होते, सांगायला अभिमान वाटतो की जेवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढे काही कार्यक्रम असायचे तेवढ्या कार्यक्रमाला महाराज उपस्थित राहायचे. राहत नव्हते का महाराज? प्रत्येकाने कुठल्या व्यासपीठ चालकाने एवढं करून दाखवावं, तेवढं करून दाखवू शकत नाही. आणि ते यांनी केलं. सगळं हरिपाठ काकडा सगळं करायचं, कीर्तनाला उपस्थित राहायचं, प्रवचनाला उपस्थित राहायचं. महाराज मला सांगा, आता कीर्तन किती? 9 ते 11 परत महाराजांना सोडवायचं, महाराजांची ओळख काढायची. ते वाजले 12, लई परत 12 वाजले, आला कीर्तनानंतर जागर. आता इतके ते मन मेळाव होते, लोकांनी आग्रह केला ना कुठल्या गोष्टीत तर मन सुद्धा मोडत नव्हते. कधी कुणाचं मन मोडलं महाराज? इतकी त्यांना शुगर होती. आता काही शुगर असल्यावर चहा पिणं हे नाही का विषाप्रमाणे, एखाद्या माणसाला शुगर आहे त्याने चहा प्यावं, विषाप्रमाणे येते. जर एखाद्याने चहा दिला ना, शुगर होती, कधी स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाही, शुगर होती, चहा दिला तरी त्यांचं मन मोडत नव्हते. मला 1 कप नाही, 1 घोट तुमच्या आग्रह खातीर घेतो, 1 घोट तरी घ्यायचे. कधी कुणाचं मन मोडलं नाही. कीर्तनानंतर हरी जागर, त्या हरी जागराला सुद्धा बसायचे. हरी जागर चालायचा 1-2 वाजेपर्यंत. जर रांगलाच तर अख्खी रात्र सुद्धा हरी जागर करण्यामध्ये जायची. राहिला 1 तास, डुकली लागावं आणि परत पाठवावं आणि 4 वाजावं. आला परत काकड्याचा वेळ. म्हणजे त्यांना झोपायला सुद्धा वेळ नव्हती. कधी शरीराची चिंता केली नाही. आपण म्हणतो शरीर ही संपत्ती आहे, काय म्हणतो? शरीर ही संपत्ती आहे, जपली पाहिजे. परंतु महाराजांची फक्त एकच त्यांच्याकडून वाईट गोष्ट घडली, किंवा एकच त्यांच्याकडून अशी गोष्ट घडली की त्यांनी कधी शरीराला जपलं नाही महाराज. तेवढं त्यांचं लई चुकलं. कधी विचार केला नाही आता झोपलं पाहिजे, लई नाही, माणसाला 6 तास झोप असावी, झोपलं पाहिजे, आराम केला पाहिजे, एवढी काय दगदग करायची. कुणी फोन केला महाराज किती लांब असू द्या तरी तिथं उपस्थित राहायचे. कधी स्वतःची चिंता केली नाही, काही नाही. म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी परमार्थ करिता झिजवलं. कधी संसारात मन लावलं नाही, कधी संसार कसा चाललाय पाहिलं नाही. मग यांना म्हणावं ना, यांना साधू म्हणावं, अशांना संत म्हणावं. अहो जे भजन करतायत, चिंतन करतायत, त्यांच्याशिवाय काही दिसतच नाही ना. परमार्थ केला तर खरं. मी माझ्या जीवनात आज जो माणूस बघितला त्याने इतका परमार्थ केला, या माणसाला इतक्या जवळून ओळखला, ते म्हणजे माझे गुरुवर्य. मला जर कुणी विचारलं ना की देव पाहिला का, खरंच कुणी विचारलं ना देव पाहिला का, तर सहज म्हणू शकते त्या देवाने. म्हणजे मला वाटलं नव्हतं आयुष्यामध्ये कधी देव पाहिल बरं का. आता सांगायचं झालं तर आपला विषय हाय नाही का. आता वर्षश्राद्ध कशासाठी असतं बरं, की बाबा आपला देह कशासाठी दिलाय, काय केलं पाहिजे. परंतु महाराज खरं सांगू का, हा अभंग घेतला हे नैमित्त आहे, अभंग घेतला हे निमित्त आहे. मला सांगायचं काही वेगळं आहे महाराज, म्हणून हा अभंग घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणताल हा विषय काय, अभंग काय, मलाही कळते, परंतु हे सांगणं गरजेचं आहे. कारण की महाराज म्हणतात याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. जो माणूस रात्रंदिवस परमार्थ करतोय, आपलं आयुष्य त्याने परमार्थासाठी झिजवलं, मग ते सांगायचं नाही, मग काय सांगायचं लोकांना. बाबा यांनी परमार्थ केला, यांच्यासारखा आपण परमार्थ केला पाहिजे, हे लोकांना सांगितलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज कुणी सांगितलं ना की विचारलं कुणी देव पाहिला का, सहज हृदयावर हात ठेवून म्हणेल बरं का, खरंच शुद्ध अंतकरणापासून देव पाहिलाय महाराज. कारण की आपल्याला देव पाहावा लागतो, परंतु मला देव पाहायला लागला नाही बरं का. मी देव पाहिलाय नाही, म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की माझ्या जीवनात मी देव पाहिले. अहो आमची त्यांची भेटच अशी झाली ना महाराज, स्वप्नातही आलं नव्हतं. कधी या महाराजांबद्दल कधी ऐकलं नव्हतं, काही नाही. आई वडिलांच्या आशीर्वादामुळे लहानपणात तुटकं मोठकं प्रवचन करत होते. काही येत नव्हतं, नुसतं करायचे. बाबा भगवंताचं नामस्मरण घ्यायची आवड होती म्हणून करायचे. सहज आमच्या तरडेकरांनी आजोबांच्या सांगण्यावरून एक तारीख दिली, हाय आपल्या गावच्या शेजारची मुलगी, घ्या ना तिला, घ्या ना पुढे, आपली लेकरं होऊ द्या ना मोठी. त्यांनी मला 2022 साली प्रवचनाची तारीख दिली. प्रवचन आता सगळे तर सांगून जाईल, म्हणजे 2-3 प्रवचन होतं. प्रवचनाला अभंग कुठला घेतला होता तर विठ्ठल पंतांचे भाग्यतोर. काय होता? विठ्ठल पंतांचे भाग्यतोर पोटे आले तर ज्ञानेश्वर.
आता हा अभंग घात्यातला नाही, आम्हाला काय माहित, आम्हाला वाटायचं फक्त अभंग घ्यायचं, कुठली तरी ओवी घ्यायची सांगून जायचं. आता ही काय माहित नाही, प्रवचन केलं आवडलं. जोपर्यंत प्रवचन होत नाही तिथं गेलो, लोकही नव्हती, त्यांनी लोक जमा केली, स्वतः प्रवचनामध्ये येऊन बसले आणि ज्या वेळेला पुढे येऊन बसले अख्खं प्रवचन ऐकलं, काही बोलले नाही. आणि आम्हाला त्या वेळेला मला शिकवायला कोण नव्हतं. असंच कीर्तन ऐकून आई वडील माझे सांगून असंच चालू होतं माझं, कोण मला शिकवणारं नव्हतं. प्रवचन झालं आणि आम्ही तिथं थांबलो होतो. माझे आई वडील माझ्या सोबत होते आणि महाराज उठून आले. त्यावेळेला काही ओळख बिळख नव्हती. महाराज उठून आले. उठून आल्यानंतर म्हणले रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी घातला. त्यांचा आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत महाराज आहे, त्यांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतला आणि बाबा आशीर्वाद घेतल्यानंतर माणूस विचारपूस विचारतं नाही का, विचारपूस करतं कुठले आहेत काय आहेत. आपण एखाद्याला सहज भेटलो, आपल्या ओळखीचं असलं तरी आपण काय म्हणतो, बरं चाललंय का, जरा संसारात बरं वाईट आहे का, असं आपण एखाद्याची विचारपूस करतो. परंतु त्यावेळेला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. ज्या वेळेला बाबा भेटले ना, महाराज ज्या वेळेला भेटले ते त्यावेळेला अशी विचारपूस केली नाही, म्हटलं नाही बरं आहे का, कुठले गाव काय नाव काय असं विचारलं नाही. ते डायरेक्ट म्हटले एखाद्याने नाही का एखाद्याच्या जीवातली व्यथा ओळखावी आणि त्याला सांगावं. एखाद्याचं समजा काही दुखतंय आणि डायरेक्ट कुणीतरी म्हणजे समजा एखाद्याला तहान लागली आणि एखाद्याने माणसाने कुठून तरी यावं त्या ताण्याला विचारावं की तुम्हाला पाणी प्यायचे का, किती आनंद होईल हो महाराज. त्याला ताण्याला विचारावं की तुला पाणी प्यायचंय का. मग तसंच झालं, ते डायरेक्ट म्हटले की ताई तुला मार्गदर्शन कमी आहे. काय म्हटले, मार्गदर्शन कमी आहे. आजकाल कोण असं म्हणत नाही, चुकलं तरी कोण सांगत नाही महाराज. म्हटले मार्गदर्शन तुला कमी आहे, तुला याच्यातला अजून काही येत नाही असे म्हटले. आणि माझे आई वडील त्यांना शरण गेले. माझे वडील डायरेक्ट म्हणले आमची आळंदी येते आणि आमची पंढरी. महाराज त्या वेळेला ते म्हटले आमची आळंदी आणि आमची पंढरी. महाराजांनी ओळखलं. आपल्याला गुरु जर पाहिजे असेल ना, एखाद्याला गुरु करायचा असेल ना, तर आपल्याला शोधावा लागतो तेव्हा. आणि इतकं शोधूनही तो सापडत नाही. बरं, गुरु शोधूनही सापडत नाही, परंतु भगवंताच्याकडे खरंच धन्यता व्यक्त करते, आभार मानते. मला वाटलंही नव्हतं मला असे गुरु भेटावे, कधी अपेक्षा केली नव्हती. फक्त मला वाटायचं की बाबा कोणतरी सांगणारं असावं. मनीही नाही आणि ध्यानीही नाही, मनात विचारही नाही. आणि त्या भगवान परमात्मा जसं पुढून चालत यावं तसे माझे बाबा पुढून चालत आले आणि म्हटले तुला मार्गदर्शन कमी आहे, मी शिकवतो तुला. काय म्हटले, मी शिकवतो असं म्हणावं. ज्याची चिंता होती, जशी तुकाराम महाराजांची चिंता होती ना की माझा उद्धार व्हावा, परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा. आणि त्यावेळेला त्यांच्या स्वप्नामध्ये जसे गुरु भेटावे ना, तसे मला माझे गुरु भेटले. समोरून आले आणि डायरेक्ट म्हणले तुला मार्गदर्शन कमी आहे, मी शिकवतो तुला. आई वडील तर म्हटले की आमची आळंदी आणि पंढरी. त्यांच्या चरणाशी गेलो, त्यांना शरण गेलो. महाराज डायरेक्ट म्हटलं काही नाही, देव भेटला. एखाद्याला गुरु शोधून सापडत नाही आणि आम्हाला त्या गुरुने समोरून येऊन विचारावं की तुला पाहिजे का. मी सांगितलं तानाल्याला विचारावं पाणी पाहिजे का, त्याने विचारावं. तसं बाबांनी विचारलं की बाबा तुला मार्गदर्शनाची गरज आहे, तू ये, तुला मी शिकवतो. याचं नवल वाटलं आज कोण शिकवत नाही हो असं महाराज. म्हणून मला जर कोणी विचारलं ना तुम्हाला देव भेटला का, तर अभिमानाने सांगेल मला माझा देव भेटला. आणि तो नुसता भेटला नाही ना, तर त्याने जीव सुद्धा लावला. असा देव कुणाला जीव लावत नाही. माझी लई इच्छा होती की बाबा असं परमार्थात पुढे जावं. ती इच्छा खरंच महाराज सांगतात ना, जी तुम्ही इच्छा अंतकरणापासून करताल ना, ती इच्छा तुमची पूर्ण होणार. एकच इच्छा होती आई वडिलांची माझी, कुणीतरी चांगलं भेटावं आणि नुसतं भेटावं ही इच्छा केली होती. ते समोरून आले आणि त्यांनी महाराज माझा उद्धार केला. आता सांगायचं झालं समाधान
महाराजांना चिंता होती ना कधी माझा उद्धार होईल, काही मी उद्धार पावे ना, तशी माझी चिंता होती की कधी मला तुका मने चिंता वाटे, तुका मने चिंता वाटे, तुका मने चिंता वाटे, तुका मने चिंता वाटे. कोण भेटे सांगे कोण भेटे सांगे देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील करील. मग माझी चिंता होती की कधी बाबा माझा उद्धार होईल, कधी गुरुची प्राप्ती होईल. परंतु ती चिंता तरडे या गावी जशी तुकाराम महाराजांची ओतूर या गावी नाहीशी झाली, तशी माझी तरडे या गावी नाहीशी झाली. म्हणून त्यावेळेला खरंच वाटलं की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडेला. खरंच मला देवाची प्राप्ती त्या वेळेला झाली. आता महाराज खरंच तुम्हाला ज्ञात आहे कसे महाराज वागले, काय जीवन जगले. खरंच एवढी ईश्वर विभूती त्यांना म्हणावी लागेल. एवढा आपला देह जिजवला ना, कशासाठी जिजवला, परमार्थाकरिता जिजवला, काहीही केलं नाही त्यांनी. मग मलाही अभिमान वाटतो की बाबा आता तुम्ही सर्वजण एवढे महाराजांच्या संपर्कात लिहिले, माझ्यापेक्षा तुम्ही किती 20-25 वर्ष महाराजांच्या संपर्कात काढले, परंतु मला खरंच याचा अभिमान वाटतो. मला स्वतःचं कौतुक वाटतं की मी स्वतःचं भाग्य उदयाला असं का मानते. एवढी लोक महाराजांच्या संपर्कामध्ये असून महाराजांनी फक्त मला शिष्य करावं. आता काहींना ज्या वेळेला महाराजांनी मला नाम दिलं, ज्या वेळेला मला माळ घातली, त्यावेळेला मला महाराजांनी 2-3 महाराजांनी प्रश्न विचारला की कुलाळ महाराज नाम द्यायचे का. हो म्हणलं द्यायचे. मग ते इतके त्यांच्या म्हणजे संबंधातले असून ते मला म्हटले आम्हाला कधी कळलं नाही महाराजांचं नाम होतं ते तुला दिलं, आम्हाला कळलं असतं तर आम्ही घेतलं असतं. म्हणजे माझा मुद्दा काय की एवढे त्यांनी एवढे कित्येक लोक त्यांच्या संपर्कामध्ये राहून सुद्धा एवढी त्यांची कृपा कुणावर झाली नाही. परंतु मी मागून आले, त्या आम्ही काही ओळखत नव्हतो. आमची फक्त 2 वर्षाची ओळख आहे आणि 2 वर्षाची ओळख काही रक्ताचं नातं आहे का महाराज. काय कुठले महाराज आम्ही कुठले, तरीही आमचा संबंध इतके झाले. महाराज नेहमी आले ना म्हणायचे काय नाही ऋणानुबंध आहे, काही मागचं नातं असेल. आणि नुसतं नातं म्हणजे सांगायचं झालं तर आमचं गुरु शिष्याचं नातं नाही. कधी मला त्यांनी शिष्य मानली नाही, बरं कधी शिष्य मारली नाही. सहज मला म्हणायचे, लोकांना सांगायचे माझी मुलगी आहे ती. कधी शिष्य मानली नाही, मुलगी मानली. आणि नुसती मानली नाही, नुसती मानली नाही ना, तेवढं प्रेम सुद्धा केलंय महाराज. किती प्रेम केलं हे अनुभवलंय. असा देवासारखा माणूस भेटावं, त्यांनी पार अंतकरणापासून जीव लावा महाराज. इतका जीव कोण कुणाला लावतो, कोण कुठे. प्रेम प्रीतीचे बांधले, 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 ते न सुटे काही गेला. प्रेम प्रीतीचे बांधले, वेण सुटे काही प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, बांधले प्रेम प्रीतीचे बांधले हे ऋणानुबंध मागच्या जन्मीचं असतं. मला उलट अभिमान वाटतो की बाबा इतकी लोक त्यांच्या संपर्कामध्ये असून फक्त मीच का त्यांच्या जवळ यावं, त्यांनी मलाच माळ घालावं आणि मलाच माझा साक्षात्कार त्यांनी करावं. इतके लोक त्यांच्या संपर्कात होते, इतके त्यांच्या सोबत होते, तरी माझा उद्धार व्हावा. कारण की महाराजांनी एक रोप लावलं होतं, कारण की इवलेसे रोप
लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी असं वाटतंय. जरी ते नसले तरी ते त्यांच्या माग मी त्यांची कीर्ती राहून ठेवेल किंवा त्यांची कीर्ती अजून वाढवत राहीन. जरीही कुलाळ महाराज नसले ना तरीही त्यांचं नाव मोठं करण्याचं काम मी करेन. कारण की ज्याच्यासाठी देह भेटला होता कशासाठी मिळालाय तर भजनाकरिता मिळालाय. मग त्यांना मिळाला आणि कळाला सुद्धा. म्हणून याच्यामध्ये तिसऱ्या वर्गामध्ये असे साधू संत मोडतात की ज्यांना देह मिळालाही आणि कळालाही. विठ्ठल विठ्ठल 3 वर्ग सांगितले. आता शेवटचा वर्ग राहिला की देह मिळाला नाही परंतु कळाला. बरोबर की नाही? देह मिळाला परंतु कळाला नाही. मग कुणाला मिळाला नाही आणि कुणाला कळाला? महाराज सांगतात आपल्याला देह मिळाला आपल्याला कळत नाही परंतु त्या स्वर्गातल्या देवाला या देहाची महती कळली. या देहाचं महत्व कळलं. त्यांना देह मिळाला नाही परंतु कळाला. जसा आपला देह पंचधातूंपासून बनलेला आहे. आप वायू तेज आकाश पृथ्वी. आपला देह पंचधातूंपासून निर्माण झालेला आहे. तसा त्या दिव्य स्वर्गातल्या देवांचा दिव्य देह आहे तो फक्त 3 धातूंपासून तयार झालाय. त्यांच्यामध्ये आप आणि पृथ्वी हे 2 तत्व नाहीयेत. फक्त आपले 5 तत्व आहेत. आपला देह 5 तत्वांनी झाला. त्यांचा देह फक्त 3 तत्वांनी झाला. जशी आपली सावली पडते आपले पाय जमिनीवर आहेत. आपल्या अंगाचा दुर्गंध येतो. आपल्या पापण्या प्रत्येक मिनिटाला सेकंदाला मिटतात. तसं त्या स्वर्गातल्या देवांचा देह असा आहे दिव्य आहे. त्यांचे पाय जमिनीवर टेकत नाही. त्यांच्या सावल्या पडत नाही. त्यांच्या अंगाचा दुर्गंध येत नाही. बरोबर की नाही? त्यांच्या पापण्या मिटत नाही. दुर्गंध येत नाही. सावल्या पडत नाही. त्यांचे पाय जमिनीवर टेकत नाही. कारण की त्यांच्या 2 तत्व नाही. आप आणि पृथ्वी हे 2 तत्व नाही. मग काय या देहाची इच्छा करतायत ते? बाबा हा दुर्गंधी देह आहे. नासका आहे. नाशिवंत आहे. आता कुत्र्याचा देह प्राप्त व्हावा. मांजराचा देह हत्ती घोडा बैल हा देह प्राप्त व्हावा याची इच्छा ते करत नाही. मग कुठल्या देहाची इच्छा करतायत? का करतात इच्छा? त्यांना महत्व कळालंय. त्यांना तो देह नकोय. मग ते ह्या देहाची इच्छा करतात जो नाशिवंत आहे. जो नासका आहे. दुर्गंधी आहे. ह्या देहाची इच्छा करतात. मग तुकाराम महाराज म्हणतात कुठल्या देहाची इच्छा करतायत? तर स्वतःकडे बोट फिरवलं तर कुठल्या देहाची इच्छा करतायत? तर अभंगाचं पहिलं चरण. स्वतःकडे बोट केलं आणि सांगितलं ते स्वर्गातले देव कुठल्या देहाची इच्छा करतात? तर इहलोकीचा हा देव इच्छिताती पाहे. अन्य कुठल्या देहाची इच्छा करत नाही. त्यांना माहिती आहे जर उद्धारण्याचं तारण्याचं ठिकाण कुठलं असेल तर ते म्हणजे परमार्थ आहे. आणि परमार्थ कुठल्या देहाने होतं? तर या मनुष्य देहाने परमार्थ होतं. म्हणून ते या देहाची इच्छा करतात. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही काही करता आलं
फक्त परमार्थ करा, त्याचं नाम घ्या, त्याचं चिंतन करा. तुम्ही त्याचं चिंतन केलं ना, कितीही संकट येऊ द्या महाराज, किती तुम्ही मोठ्या संकटात सापडू द्या, फक्त त्याचं चिंतन केलं ना की तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. कितीही संकट येऊ द्या, ती संकट नाहीशी होतात. कशामुळे? त्याचं नाम घेतल्यामुळे. कारण की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया महाराज. किती संकट येऊ द्या, तो तुम्हाला त्या संकटातून आल्हाद बाहेर काढणार. तरतील नामे विठोबाच्या, तरतील नामे विठोबाच्या, हे तरतील नामे विठोबा, तरतील नामे विठोबा. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तरतील नामे विठोबाच्या, तरतील नामे विठोबाच्या. तुका म्हणे जीव तरतील नामे, तरतील नामे विठोबाचा, तरतील नामे अखंड विठोबाचा, विठोबाचा, विठोबाचा. तर तिला नामे विठोबाच्या. जर तारण्याचं उतारण्याचं ठिकाण कुठलं असेल तर परमार्थ आहे. आपल्याला इतकं साधन सोपं करून सांगितलंय की कितीही पाप असू द्या, त्याचा नाश होतो. कधी? नाम घेतल्यानंतर. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. इतकं सांगितलंय की बाबा पाप सुद्धा नाहीसे होतात, तरी आपण चिंतन करत नाही, भजन करत नाही ना महाराज. मग याच्यासाठी जर आपण आपला उद्धार व्हावा किंवा या भवसागरातून तरुण बाहेर निघावं, मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. याच्या पुढे महाराज पुढे जाऊन सांगतायत की धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. अहो धन्य आहेत, परंतु कधी आहेत? तर दास विठोबाचे झालो. जेव्हा आपण विठोबाचे दास होऊन राहू तेव्हा आपल्याला धन्यता आहे. अगर नाही तर धन्यता आपण कशाला द्यायची? कशाचं दास व्हायचं हे कळलं पाहिजे. आपण दास फक्त विठोबाचे व्हायचं. महाराजांनी खूप दास सांगितले. लक्ष्मीदास म्हणजे पैशाचा दास, देहदास म्हणजे आपल्या शरीराचा दास, म्हणजे तो शरीरासाठी जगतो तो देहदास, कुटुंबदास कुटुंबासाठी जगतो तो कुटुंबदास. माणसाला वाटतं आता शेतकरी वर्ग हा कुणाचा दास असतो? तो प्रपंचाचा दास असतो, कुटुंबाचा दास असतो. जगतो ना एखादा शेतकरी तर आपल्या कुटुंबासाठी जगतो, बरोबर की नाही? सकाळी उठला की काम करतो, दिवसभर काम करतो. त्याला वाटतं खरं आपलं जे काही आहे ते संसाराकरिता आहे, आपल्या कुटुंबाकरिता आहे. मला सांगा तुम्ही, माझी मुलगा, माझी बायको, माझा नवरा करता, कोण आहे हो? कोणाचं आहे का? शेवट एकल्याला यायचे आणि एकल्यालाच जायचे. कोण आहे? तुम्ही या कुटुंबाचा दास होऊन राहता, त्याच्यात तुम्हाला दुःख आहे. महाराज सांगतात कोण आहे तुमचे आई वडील? तर येरती माईके दुःखाची जनती. ज्यांच्या मागे दुःख आहे त्यांच्याच मागे तुम्ही जाताय. मग महाराज विचार करा, ज्याच्यात सुख आहे त्या सुखेच्या वाटेला जा. आता महाराजांनी स्पष्टपणे सांगितले कशात आहे सुख, तर सुख वाटे ह्याची ठाई बहुपाई संतांचे. मग जिथं सुख आहे तिथे जात नाही. मग आपल्याला धन्यता तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण विठोबाचे दास होऊन राहील. आणि साहजिकपणे परखडपणे मला वाटतं की महाराज जगले हे त्या भगवंतासाठी जगले आणि त्यांनी देह घालवला हा परमार्थासाठी घालवला, परमार्थासाठी झिजवला. त्यांनी फक्त एकच केलं होतं, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. फक्त आपला देह त्याच्यासाठी अर्पण केलेला होता. त्यांना त्याच्याशिवाय काहीही दिसत नव्हतं, फक्त नाम घेत होते महाराज ते. मग करा ना त्यांच्यासारखं काहीतरी. आज वर्ष श्राद्धाला आलोय, जी व्यक्ती गेली घ्या ना त्या व्यक्तीचा एखादा गुण. किती त्यांनी परमार्थ केला, कसा केला घ्या ना. असा परमार्थ जर आपण केला ना महाराज, आपल्या जीवनाचा शेवट सुद्धा असा गोड झाल्याशिवाय राहणार नाही. घेतलं ना त्यांचं, काही केलं ना नाम, असा प्रत्येकाचं शेवट गोड होईल. माहित नाही महाराज, प्रत्येकाचं प्रथम पुण्य स्मरण असं भव्य दिव्य होईल का? नाही होईल का? होईल का आपले प्रथम पुण्य स्मरण? जर आली आपली पुढची संतती करेल का? असं भव्य दिव्य मांडव असेल, इतकी छान साऊंड सिस्टीम असेल, इतकी लेकरं बोलवल का? कोण करेल का आपला सुख सोहळा? शेवटचं वर्ष श्राद्ध प्रथम पुण्य स्मरण करेल का? याची सुद्धा शाश्वती देता येणार नाही. आपलं प्रथम पुण्य स्मरण होईल का नाही, चांगलं होईल का नाही, की करतात का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. परंतु महाराजांचं भाग्य पहा, त्यांनी अंतकरणापासून शुद्ध केली ना. आणि जी सेवा केली, आणि जो माणूस अंतकरणापासून सेवा करतो त्याला त्याचा मेवा भेटतो महाराज.
सोपं नाही सांगणं. आता काय सांगावं, आपल्याला शाश्वती नाही. आपलं प्रथम पुण्यस्मरण होईल का नाही, कीर्तन होईल का नाही. महाराजांचं भाग्य पहा, परमार्थ केला तर खरंच केला. कट्टर हार्डाचे वारकरी होते. सोपं आहे का? प्रत्येक महिन्याला 12 महिने कीर्तन ठेवायचं. सोपं आहे का महाराज? आपल्याला एक दिवस ठेवायचं म्हटलं तरी एवढे कष्ट घ्यावे लागतात. बाबा पक्वाद्वारा कुठून आणायचा, कसं नियोजन करायचं, साऊंड सिस्टीम कशी आणायची. म्हणजे ते महाराज गेले, त्यांनी जिवंतपणे परमार्थ केला ना. आणि महाराज म्हणतात जिवंतपणे परमार्थ केला, परंतु त्यांच्या परमार्थाची जाणीव त्यांच्या कुटुंबाने ठेवली. बरं, आपला माणूस परमार्थ करतोय, काय करू द्या त्याला, त्याचं करू द्या, त्याचं बघू द्या, काय आपलं घेणं देणं आहे. कशाला एवढे पैसे घालवायचे, कशाला 12 महिन्याचं कीर्तन ठेवायचं, कशाला मांडव घालायचा, कशाला वर्ष श्राद्ध करायचं, ही आजची संतती. परंतु त्यांनी परमार्थ केला ना, त्यांच्या कुटुंबाने त्यांचा परमार्थ खरंच माग फळाला लावला. खरंच त्यांचा परमार्थ धरून ठेवला, टिकवून ठेवला. सोपं आहे का? प्रत्येक वर्षभराला आता लोक नवीन आले असतील, प्रत्येकाला सांगू इच्छिते, महाराजांच्या प्रत्येक मासिक श्राद्धला, म्हणजे आपल्या भाषेत म्हणतात महिना, प्रत्येक महिन्याला महाराजांच्या कीर्तन झालंय. बरं, प्रत्येक महिन्याला. आपल्या इथं भजन होत नाही, काही लोक महिना घालत नाही. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी इतकं केलंय, त्यांनी जगलं ना जीवन परमार्थासाठी, मग त्यांचा शेवट सुद्धा परमार्थाने करायचा. हे त्यांच्या मुलांनी ठरवलं, त्यांच्या सुनांनी ठरवलं, त्यांच्या पत्नीने ठरवलं. कीर्तन केली 12 महिने. प्रत्येक महिन्याला 25 ते 30 लोकांचं अन्नदान होत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान होत होतं. आणि आजचा दिवस कशासाठी असतो? काय असतं वर्षश्राद्ध म्हणजे? अरे जो व्यक्ती आपल्यातून गेलाय ना, त्याचा आजचा प्रवास संपणारा असतो. वर्षश्राद्ध म्हणजे काय? इतका 12 महिन्याचा प्रवास असतो, तो आज संपणार असतो. माणूस गेल्यानंतर 13व्या दिवसापासून वर्षभरापर्यंत त्याचा प्रवास सुरू असतो. किती वर्षभरापर्यंत प्रवास? इतका सोपा नाही महाराज. आपल्याला 1 किलोमीटर चालायचं म्हटलं तर 3 वेळा भूक लागते, 4 वेळा आपण विश्रांती घेतो, आपल्याला दम लागतो महाराज. 1 किलोमीटर चालता येत नाही. तो प्रवास पहा, 12 महिन्याची 12 नगर, बरोबर की नाही? तो प्रवास कसा, नीट लक्ष देऊन ऐका. 12 महिन्याची 12 नगर. आता अशी आपल्या इथं गावं म्हणतात, गावं, बरोबर की नाही? आता ही बोरी एंदी, बोरी भडक, उरुळी कांचन, ही अशी आपली गावं आहेत ना, तशी 12 महिन्याची 12 नगर असतात. आपलं गावाचं नाव काय? बोरी एंदी, बोरी भडक. तशी त्या नगरांची नावं असतात. पहिलं नगर यमपूर, दुसरं शौरीपूर, क्रूरपूर, क्रौंचपूर, सीताट्य, पयवर्ष, गंधर्व नगर, अशी त्या नगरांची नावं असतात. 12 महिन्याचा प्रवास असतो. इतका प्रवास कष्टदायक महाराज. जर आम्ही सांगितलं 1 किलोमीटर चालायचं झालं तर आपल्याला ताण लागते, आपल्याला दम लागतो, आपल्याला भूक लागते. परंतु त्या आत्म्याला रोज 247 किलोमीटर एवढं चालावं लागतं. त्याच्यातून फक्त 16 वेळा विश्रांती स्थाने घ्यायची, फक्त 16 वेळा आराम करायचा. भूक लागली तर खायलाही नाही. जेव्हा आपण इथं मासिक घालतो ना खाली, तेव्हा फक्त इथं मासिक घातलं तर इथं मासिकचं जेवण घातल्यावर त्या आत्म्याला तिथं जेवायला भेटतं. त्या आत्म्याला भूक लागली ना, त्या जीवात्म्याला जेवण सुद्धा नाही, म्हणून इथं मासिक घालावं लागतं. तिथं फक्त महिन्यातून एकदाच जेवण असतं. इतका कष्टदायक, इतका अवघड प्रवास आहे ना महाराज. पाप पुण्याचा प्रवास येतो. ज्या वेळेला यम आपल्याला घ्यायला येतो, असा रथ घेऊन येत नाही, चला बाबा तुमचा वरचा प्रवास आहे, तुमचं तिकीट निघलंय चला, असा रथ घेऊन येत नाही. तर कसा येतो? महाराज सांगतात, येतो तर येतो. कसा येतो? तर मारीती, तोडीती, झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यम काय तुम्हाला असा रथात बसून नेणार आहे का? नाही. यम कसा नेतो? तर मारत, हाणत, तोडत, झोडत नेतो. तिथं विचार केला जात नाही. हे कीर्तनकार होते, गायनाचार्य होते, मृदुंगमणी होते, प्रवचनकार होते, विचार केला नाही जात. तिथं महाराज कुणी वशीलाही लावलं जात नाही. यम फक्त एकच पाहतो. याला इतका छान देह प्राप्त झालेला होता आणि इतका छान देह प्राप्त झालेला असून सुद्धा याने कधी भजन केलं नाही, कधी चिंतन केलं नाही. नेहमी हा वाईट मार्गावर चालला आणि वाईट मार्गाने चालून जो मरण पावतो त्याला मात्र यमाचे फटके खावे लागतात. मारीती, तोडीती, जोडीती, यमाचे फटके खावे लागतात. परंतु जो चांगला होऊन मरतो, जो वैष्णव होऊन मरण पावतो, जो माळ घालून देवाचं भजन करून एक वैष्णव होऊन ज्या वेळेला मरण पावतो ना, त्या वेळेला यम त्याला घ्यायला येत नाही, बरोबर की नाही? वाईट
काम करून मरण पावल्यावर यम घ्यायला येतो. चांगलं काम करून जर मरण पावला, एखादा वैष्णव होऊन मरण पावला, तर त्याला यम घ्यायला येत नाही. यम काय, यमाचे दूत सुद्धा येत नाही. वैष्णवांना न्यायला यमदूत येत नाही. मग कोण येतं? मग त्या वेळेला यम आपल्या दूतांना सांगतो की यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा. जिथे परमार्थिक माणूस आहे, जिथं सारखं तो भजन करतोय, त्याच्यावर यमाचा आणि यमाच्या दूतांचा काही हक्क नाही. मग जो वाईट कर्म करून मरतो त्याला यम घ्यायला येतो, परंतु जो एक वैष्णव होऊन मरण पावतो ना, त्याला यमदूत नव्हे तर विष्णुदूत घ्यायला येतात. मग आपल्याला ठरवायचे बाबांनो, यमाच्या हाताने फटके खात जायचंय की विष्णुदूतांच्या हाताने जायचंय. 12 महिन्याचा प्रवास. वैतरणी नावाची नदी आहे, उकळती लालबुंद अशी नदी आहे. पहिले 6 महिने पूर्ण केल्यानंतर त्या नदीतून जावं लागतं. किड्या मुंग्यांनी लाल रक्ताची उकळती नदी आहे, त्याच्यातून आपला प्रवास आहे. जर चांगले कर्म केले असतील, चांगलं वागलं असेल, तर त्याच्यातून प्रवास सुखाकार जातो, नाही तर जीवात मेला ते दुःख भोगावं लागतं. थोडं हाताला भाजलं तरी माणूस दवाखान्यात जातो, ओरडतो. आणि तिथं विचार करा, आपल्या जीवात मेला अख्खं उकळत्या नदीतून जायचंय. किती अवघड जीवन आहे आपलं. कधीतरी विचार करत चला, इतका अवघड प्रवास आहे ना महाराज, आणि तो प्रवास प्रत्येकाला करायचा आहे. 12 महिन्याचा प्रवास केल्यानंतर जेव्हा तो प्रवास संपून जेव्हा वर्ष श्राद्धाचा म्हणजे शेवटचा दिवस येतो, ते म्हणजे शेवटचं नगर असतं. 12 महिन्याचं शेवटचं 12वं नगर असतं बहुभीतीपूर. बहुभीतीपूर नावाचं नगर आहे. जर माणसाने भक्ती केली असेल तर त्या नगरातून सुटका आहे. तिथं सुद्धा शीताढ्य पयोवर्ष अशी नगर आहे. तिथं सुद्धा थंडी लागते, तिथं सुद्धा पाऊस आहे. जसं इथं आहे तसं तिथं आहे. आपल्या जीवात मेला तिथं थंडी लागते. जर तिथे त्या शीताढ्य नगरातून थंडीपासून वाचायचं असेल तर महाराज सांगतायत, तुम्ही मृत्यू लोकात ज्या वेळेला इथं कुणी हातातून कधी चुकून का वाई नाही, जर वस्त्रदान केलं असेल तर वस्त्रदानाचं पुण्य त्या शीताढ्य त्या पयोवर्ष नगरात येतं आणि पावसापासून आणि थंडीपासून त्या आत्म्याचा बचाव होतो. इतकं अवघड आहे. इथं जसं पुण्य करताल, इथं कर्म करताल, त्या कर्मांची पळवर आहे. कारण की केले कर्म झाले तेच भोगाले. जशी इथं कर्म करताल ना, तीच भोगायला येणार आहे. मग आजचा तोच दिवस आहे की बाबा आज महाराजांचा 12 महिन्याचा प्रवास पूर्ण होऊन ते यमाच्या नगरात जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आता फुलं उधळायचा काळ असतो तो 11:55 ते 12:25 पर्यंत असतो, बरोबर की नाही? हा जो वेळ असतो तो वेळ आता होत आलेला आहे. आपलं कीर्तन आपण चालू ठेवू तोपर्यंत फुलं वाटून घ्या. फुलं वाटून घ्या. जोपर्यंत फुलं वाटतात तोपर्यंत सर्वांनी शांतता राखा, कारण की थोडा वेळ राहिलेला आहे आणि मला भरपूर काही सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग आज वर्ष झालं महाराजांना जाऊन. आज ठीक 11:55 ते 12:25 हा अर्धा तासाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये महाराजांचा आज प्रवास संपणार आहे. आज महाराजांना दरबारात यमाच्या उभं केलं जाणार आहे, यमाच्या न्यायालयात उभं केलं जाणार आहे. मग न्यायालयात उभं केल्यानंतर महाराजांना विचारलं जाणार, तुम्ही ज्या वेळेला इथं मृत्यू लोकात तुम्हाला जन्माला घातलं होतं, तुम्ही किती पाप केलं, किती पुण्य केलं, याचा हिशोबाच लागणार आहे. जर महाराजांच्या हिशोबामध्ये पुण्याची भर जास्त झाली, बरोबर की नाही, पुण्य जास्त झाले तर त्यांना स्वर्गाची प्राप्ती, जर पाप जास्त झालं तर नरकाची प्राप्ती, आणि पाप पुण्य समान झालं की पुन्हा मृत्यू लोकात त्यांना जन्म घ्यावा लागणार. परंतु मला खरंच वाटतं आणि आश्वासन देऊन सांगते, महाराजांच्या पापापेक्षा पुण्यामध्ये फार वाढ होणार आहे. बरं, फार वाढ होणार आहे. त्यांचं 12 महिन्याचं मासिकला प्रत्येक कीर्तन, 12 महिने ज्ञानदान, 12 महिने अन्नदान त्यांच्या पदरात जाणार आहे. आजचं हे ज्ञानदान जे काही असेल त्यांनी फार दान केलंय. कुटुंबाचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. महाराज म्हणतात ना, याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा नाही, महाराजांचा खरंच शेवट गोड झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी फक्त त्यांना माहीत आहे काय काय करायचं, माहीत असून फायदा नाही. ते केलं पाहिजे, महाराज केलं पाहिजे. यांच्या कुटुंबाने वस्त्रदान केलेले, सांगायचं झालं वस्त्रदान केलं, अन्नदान केलं. आता त्यांनी कित्येक विनादान करणार आहेत, ते म्हणजे कित्येक, जेवढं महाराजांच्या मागं जेवढं कुटुंबाला करता येईल ना तेवढं केलंय हो. या महाराजांच्या मुलांनी सुद्धा त्यांचा परमार्थ वाया जाऊन दिला नाही.
किती केलं, इतकं महाराज इतके आजारी होते, किती त्यांनी सगळं केलं महाराज. मानतात ना, शुद्ध अंतकरणापासून सेवा केली ना तर त्याचं फळ सगळ्यांना भेटतंच आणि ते महाराजांना भेटतं. आपण कोरोनामध्ये माळा काढल्या, बरोबर की नाही? कोरोनामध्ये काहींनी माळा काढल्या, परंतु आमचे महाराज भगवंताने खरं त्यांना जीवन चांगलंही दिलं आणि तेवढं दुःखही दिलं. जेवढं सुख होतं ना तेवढं त्यांना दुःखही होतं. अहो ते असे जगले की बाबा, असे आयुष्य जगले की मरणाने समोर येऊन तुम्हाला जीव जरी मागितला ना, असे आयुष्य जगले ते, मरणाने समोरून येऊन तुम्हाला जीव जरी मागितला ना तरी त्या मरणाला सुद्धा म्हणणारे होते, अरे मागून मागून काय मागितला, तू माझा जीव मागितला. अरे हसत हसत त्या मरणाला सुद्धा सामोरे जाणारे महाराज होते. बायपास झालं, शुगरमुळे त्यांच्या पायाचं बोट कापावं लागलं आणि ते रक्त त्यांचं अशुद्ध झाल्यामुळे ते शुद्ध करण्यासाठी डायलिसिसचा प्रकार होता. इथे मानेमध्ये त्यांना होल पाडलं, परत छातीमध्ये होल पाडलं. इतकं सहन कोण करील? किती त्यांनी दुःख सहन केलं. भगवंताने त्यांना दुःख दिली, परंतु त्या दुःखातूनही बाहेर काढलं. डॉक्टरनी सांगितलं, ज्या वेळेला बायपास झालं डॉक्टरांनी सांगितलं या महाराजांची माळ काढावी लागेल. माऊली दादांना, गणेश दादांना, आईंना सांगितलं माळ काढल्याशिवाय याला काहीही पर्याय नाही, माळ काढावी लागेल आणि खावं लागेल. ज्या वेळेला महाराजांना कळलं, घरच्यांनी सांगितलं तुमची माळ काढावी लागेल, ते दवाखान्यात होते, ॲडमिट होते, बायपास झालेलं होतं. इतकी त्यांची अवस्था इतकी वाईट होती. डॉक्टरांनी माळ काढायला लावली, माळ काढायला लावली. हे कानावर पडताच म्हटले माळ काढायची, माझा जीव गेला तरी कुणीही माझ्या माळेला हात लावायचा नाही. आपल्याला कोरोनात सांगितलं काढा माळ तुम्ही बरे होताल. काही गोष्टींचा न विचार करून लोकांनी माळा काढल्या. ते काय म्हटले माहिती का? इतकं डॉक्टरांनी सांगितलं, घरच्यांनी सुद्धा आग्रह केला माळ काढा, बास तुम्हाला जगायचं असेल तर माळ काढावी लागेल. काय म्हणावं त्या व्यक्तीने? विश्वविभूती होते, काय म्हणावे? महाराज डॉक्टरांना म्हटले तुम्ही मला माळ काढायला सांगतो ना, ठीक आहे मी काढतो. मी जर माळ काढली तर किती दिवस जगेल? किती दिवस जगेल? लय नाही 2 वर्ष जगेल. परंतु जर माळ काढली 2 वर्ष जगणार असेल तर माळ राहून 1 वर्ष जगल्यानं मला बरं आहे. डॉक्टरांना म्हणले काही नाही, तुम्हाला माळ काढायची ना काढा, बिंदास काढा, माझी काही अडवणूक नाही. तुम्हाला माळ काढायची तुम्ही काढू शकता, परंतु एक लक्षात ठेवा, मी माझ्या स्वतःच्या मनाने माळ घातली, मी स्वतःच्या मनाने माळ घातली. माझी इच्छा नाही की तुम्ही माझी माळ काढावी. परंतु जर तुम्ही माझ्या इच्छेच्या विरुद्ध माझी माळ काढली तर तुम्ही नरकात जाताल. डायरेक्ट हा डॉक्टरांना शब्द वापरला, तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल. तो डॉक्टर सुद्धा घाबरला आणि घरच्यांना सांगितलं त्यांची माळ काढू नका. काढली माळ काढलीही होती, परंतु माळ काढली. महाराजांना कळलं माझ्या गळ्यात माळ दिसाय नाही. ते म्हणले तुम्ही मला चारलं ना तरी मी खायला तयार आहे. मला काय माहित तुम्ही मला काय चारताय, तुम्ही चारलं ना मी खायला तयार आहे, परंतु याचं पाप तुम्हाला आहे. माळ काढली महाराज, माळ काढल्यानंतर काही त्यांना कळाय नाहीच झालं. माळ काढली तोपर्यंत एका पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. जेव्हा त्यांना परत माळ घातली ना तेव्हा ते पाणी पिले आणि माळ घातली तेव्हा त्यांचा जीव जरासा जागेवर आला. मला सांगायचंय काय की ते मरणाच्या दारात होते तरीही त्यांनी माळ काढली नाही. कट्टर हाडाचे वारकरी होते म्हणून काहीतरी त्यांच्याकडून शिकावं. अहो जगायचे तर असं जगावं. कसं जगावं? मरावे पण कीर्तिरूपी उरावे. कसं जगावं? तर तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आता जरी महाराजांना आठवलं तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं आणि मनाला हुंदका येतो. कशामुळे? माणूसच असा होता महाराज. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतंय सगळ्यांपर्यंत फुलं पोचलेले असावे, बरोबर? सर्वांना आपण काय करू आता? भजन घेऊ, त्याच्यानंतर मग हे करू. मग सर्वांनी काय करा? भजन करा. मग त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगते. सर्वांनी आपला हात वर करा आणि भजन करा. विठोबा विठोबा रकुमार, विठोबा हरी विठोबा रकुमार, जय जय विठोबा रकुमार, जय जय विठोबा रकुमार, हरी हरी जय जय विठोबा रकुमार, हरी जय जय विठोबा रकुमार, हरी हरी विठोबा रकुमार. बोला
जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु चोक महाराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। ठोबा ठोबा हा ठोबा ठोबा आपण काय करूयात की बाबा वेळ थोडस राहिलेलं आहे थोडस, मग आपण काय करू की अभंग घेऊ, आत्ता घेऊ अभंग घेऊ, बोला पुंडलिकावर ते गजर करू, पुष्पवृष्टी करू आणि मग आपलं कीर्तन चालेल ना? चालेल ना असं? विठ्ठल विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, 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 सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, हे वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, हे अंतकाळी विठ्ठल आम्हासी पावला, गुढी सहित झाला झाला झाला, हे झाला हे कुडी सहित झाला 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 झाला, हे झाला गुप्त तुका, हे कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका, वेळ झाला उभा पांडुरंग, वेळ झाला उभा पांडुरंग, बोला पुंडली पुंडलिका पुंडारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आता काही नाही, हा वेळ आहे महाराजांचा न्यायालयात उभा राहायचा, आपली फुलवृष्टी झालेली आहे, आता आपल्याला कीर्तन चालू ठेवण्यात काही हरकत नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगतात हा देह भेटलाय तर भजन करत चला, चिंतन करत चला, बरोबर की नाही? मग प्रत्येकाने भजन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, आपली धन्यता तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपण विठोबाचे दास होऊन राहून। म्हणून महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्य दिले तर महाराज चांगलं जागा, कारण की मरावे पण कीर्तिरूपी उरावे। आयुष्य जगायचंय ना तर कोणासारखं जगावं तर एखाद्या फुलासारखं जगावं, बरोबर की नाही? जगावं तर एखाद्या फुलासारखं जगावं। अहो नाही दुसऱ्याला चांगलं देता आलं तर वाईटही देऊ नका,
जगायचंय तर फुलासारखं जगा. कसं जगतं ते आयुष्य? 2 दिवसाचं आयुष्य आहे. किती आयुष्य दिलंय याचा हेवा देवा नाही. भगवंताने एका फुलाला 2 दिवसाचं आयुष्य दिलंय. आज उमलतंय तर उद्या कोमसतंय. आयुष्य जगायचंय ना फुलासारखं जगा. अहो 2 दिवसाच्या आयुष्यामध्ये ते फुल भगवान पांडुरंगाच्या चरणावर जाते, माऊलींच्या समाधीवर जाते, एखाद्या कीर्तनकाराच्या गळ्यात जाते, एखाद्या माता माऊलीच्या डोक्यामध्ये हार बनून जाते. 2 दिवसाचं आयुष्य, 2 दिवसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या जगाला सुगंध देत फिरतय. मग आयुष्य जगायचंय ना तर एखाद्या फुलाप्रमाणे जगा. जर जगायचंय तर त्याच्याप्रमाणे जगा. नाही दुसऱ्याचं चांगलं करता आलं तर वाईट करून देऊ नका. जगायचंय तर आपला आनंद सगळीकडे, आपल्या आनंदाचा सुगंध सगळीकडे दरवळत राहावा असं जगा. म्हणून आयुष्य जगायचंय तर फुलासारखं जगावं. म्हणून महाराज सांगतायत आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जो आयुष्यामध्ये भजन करतो, चिंतन करतो, सच्चिदानंद म्हणजे सत चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे प्रकाश, आनंद, सत चित आनंद. जो या पदवीपर्यंत जातो त्याला स्वर्गाची सुद्धा नको वाटतात. स्वर्ग सुख सुद्धा हो तो पायाखाली तुडवतो. मग महाराज सांगतात एकदा का तुम्हाला सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली की स्वर्गाची सुद्धा निशाणी किंवा स्वर्गाची सुद्धा पायवाट तुम्ही करू शकता. म्हणून महाराज शेवटच्या तुका मने पावटने, 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 तुका मने पावटने. करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी. धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आलो आलो. म्हणून जर जो माणूस सच्चिदानंद पदवीपर्यंत जातो ना त्याला ही स्वर्गाची सुखे सुद्धा पायाखाली तुडवू इतकी वाटतात. म्हणजे स्वर्ग सुख सुद्धा त्यांना नकोसं वाटतं. म्हणून महाराज सांगतायत की इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. मी सांगितलं होतं आपलं नैमित्य फक्त अभंग घेण्याचं होतं. आपलं नैमित्य सांगण्याचं काही वेगळं होतं. जेवढं मला सांगायचं होतं ते माझ्या अल्पशा बुद्धीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून महाराज खरं शेवटचं जाता जाता वेळ झालेला आहे. जास्त बोलणं उचित ठरणार नाही आणि ठरवू शकत नाही. जाता जाता सांगू इच्छितील नाही आपल्या आई वडिलांसोबत बोलता आलं ना बोलू नका, परंतु त्यांचं वाईटही करू नका. जेवढं आपल्याला आपल्या आई वडिलांचे हट्ट पुरवता येईल, जेवढी त्यांची सेवा करता येईल तेवढी सेवा करा. कारण की आजकालची तरुण पिढी अशी आहे ती आपल्या आई वडिलांना सुद्धा मानत सुद्धा नाही हो. आई वडिलांना बोलत नाही, मानत नाही, त्यांचा अनादर करतात. महाराज सांगतायत आजची पिढी अशी घरी आई वडिलांसोबत बोलत नाही, परंतु एकदा घराच्या बाहेर निघल्यावर अख्ख्या जगाला आदर देत फिरताय. काय फायदा आहे त्याचा? माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगून जातायत की घरी माता पितला दड बोली नाही संसारा, एर विश्व भरी आदर मूर्ख जैसा. तू घरी तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही नीट बोलतही नाही आणि एर विश्व भरी आदरा, अख्ख्या विश्वाला आदर देत फिरताय. काय तुमचा फायदा आहे? तुम्ही मूर्ख आहात. मग माऊलींकडून आपल्याला मूर्ख म्हणून घ्यायचंय की चांगलं म्हणून घ्यायचंय हे आपल्याला ठरवायचंय. आपण आज जन्माला आलो ते आपल्या आई वडिलांची पुण्याई आहे. एक सुभाषितकार सांगून जात आहेत आपण जन्माला येतोय हे वागतोय पुण्याईमुळे वागतोय की सुशिलो मातृपुण्यनं, पितृपुण्यनं चतुरता, दातृत्व वंश पुण्यनं, आत्मपुण्यनं सौभाग्यता. आपण एवढं जन्माला आलोय ती पुण्याई शिवाय जन्माला आलेलो नाही. म्हणून जन्माला आलाय तर काहीतरी असं करा की भगवंताच्या चरणाशी जाऊ, भगवंताचं नामस्मरण करू किंवा परमार्थ करू, असं चांगलं करा. आणि या देह कशासाठी मिळालाय तर भजनाकरिता मिळालाय, म्हणून भजन केलं पाहिजे. आज सांगायला आनंद होतो की महाराजांचा परमार्थ त्यांच्या कुटुंबाने टिकून ठेवला. इतकं त्यांनी दान धर्म केला. आज त्यांच्या हिशोबात
जाणार आणि मला नक्कीच वाटतं पापापेक्षा पुण्याच्या हिशोबात त्यांच्या वाढ होणार. इतकं दानधर्म त्यांच्या कुटुंबाने केलं. आता उघड्या डोळ्याने पाहत आलोय, कधी त्यांच्या सुनांनी त्यांचा अनादर केला नाही. बरं, आजकालच्या सुना आपल्या सासू सासऱ्यांना काय, आपल्या आई वडिलांना काय जुमानत नाही, आदर करत नाही. परंतु त्यांच्या सुना, अहो दोन्ही सुना बाबा बाबा करून त्यांचा सांभाळ केला, त्यांचा हट्ट पूर्ण केला. वारीला गेले, फोन हरवला तर लगेच सुनबाईंनी फोन घेऊन दिला. इतका त्यांच्या सुनांनी सुद्धा लेकीप्रमाणे त्यांचा हट्ट पुरवला. त्यांच्या मुलांनी इतकं त्यांना खर्च केला. त्यांनी नुसतं म्हणावं विणा आणायचे, विणा हे जे साहित्य आहे का, हे पेटी पकवाद विणा सगळं महाराजांचं आहे. एवढं धन त्यांनी कमवून ठेवलंय. जर तुमच्याकडे किती संपत्ती असू द्या, त्याला फायदा नाही. संपत्ती कुठली असावी हे कळलं पाहिजे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण हे सुद्धा कळलं पाहिजे. संपत्ती कुठली असावी हे कळलं पाहिजे. त्यांचा आज किती म्हणजे त्यांच्या जीवनाचा खरंच शेवट गोड झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्या कुटुंबाने शेवटपर्यंत सेवा केली आणि त्या सेवेचं फळ मात्र त्यांना आज भेटलं. हसत हसत त्यांचा महाराज जेवण केला आणि जेवल्या जागी त्यांचा जीव तरपडला नाही, काही नाही, कुठल्याही वेदना नाही. हसत हसत त्यांचा जीव गेला महाराज. आणि तोही एकादशीच्या दिवशी जावं त्याला भाग्य लागतं. एकादशीचं मरण आलं महाराजांना, म्हणजे नाही का त्यांना साधू म्हणावं, त्यांना संत म्हणावं, असे महाराज होऊन गेले. म्हणून जगायचे तर असं जगा, आणि जगायचे तर स्वतःसाठी जगा, ज्याच्यामुळे आपला उद्धार होईल. कशामुळे आपला उद्धार आहे याचा विचार करून जगा. खरंच कुटुंबाने त्यांना फार छान साथ दिली. अहो आपले आई वडील आपल्याला साथ देणार नाही तर कोण देणार हो? आई वडील आपली मुलं साथ देणार नाही, कुटुंबाला जपणार नाही तर कोण जपणार? त्यांनी मला ही लेक मानली आणि लेकीप्रमाणे प्रेम दिलं महाराज मला. कारण म्हणतात ना, बाप करी जोडी लेकुराची ओढी. अहो खरंच मला लेकीप्रमाणे त्यांनी मानलं आणि नुसतं मानलं नाही, तेवढं प्रेमही दिलं. खूप प्रसंग घडले, सांगायला वेळ नाही, तरी मी तुम्हाला सांगते की त्यांचं प्रेम होतं ते खरंच इतकं प्रेम होतं. त्यांनी ते प्रेम त्यांच्या अंतःकरणापासून दिलं आणि ते खरंच नातं जोडलं, ते हृदयापासून नातं जोडलं. म्हणून मनाला हुंदका येतो आणि डोळ्याला पाणी येतं महाराज, की आज ज्यांची खऱ्या अर्थाने मला गरज होती. सांगायचं झालं, मी कुठल्या संस्थेत शिकलेली नाही. जर काही चुकले असेल, ज्ञानी मंडळी आहात, मी कुठल्या संस्थेत शिकलेली नाही. या महाराजांनी, आमचे गुरुवारी हरिभक्त परायण कैलासवासी बाळासाहेब कुलाळ महाराज यांनी शिकवलंय मला. आणि शिकवलंय किती महाराज, 2 वर्ष सुद्धा आमचं नीट 2 वर्षाचा कालावधी, त्याच्यातून सुद्धा त्यांचं 1 वर्ष आजारपणात गेलं. 1 वर्ष माझ्या शिक्षणात, अर्ध वर्ष शिक्षणात, लई नाही 6 महिने मी फक्त त्यांच्या जवळ होते. नीट आमचं शिक्षणही असं झालं नाही. मी आज ज्यांच्यामुळे उभी आहे ना, ती त्यांच्या शिक्षणामुळे नाही तर त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज बोलते. मी कुठल्या संस्थेत गेले नाही, कुठं गेले नाही. जर मी आज बोलते तर त्यांचे फक्त आशीर्वाद आहे आणि त्यांच्या साधनेमुळे मी आज बोलत आहे. म्हणून जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि वाईट वाटतं, जिथं जास्त गरज होती ना तिथं त्यांनी माझा हात सोडला आणि ते नाहीसे झाले महाराज. वाईट वाटतं, खंत वाटते की बाबा होते, परंतु त्यांची साथ जास्त लाभली नाही. जेवढी साथ लाभली तेवढी मात्र त्यांची साथ चांगली लाभली. म्हणून खरंच एखाद्याने सांगितलंय, फार जीव तोडून सांगितलंय की असं एखादा व्यक्ती गेला ना, असताना त्याची किंमत कळत नाही, गेल्यानंतर कळतं. बाप किती करतो महाराज एखाद्या लेकरासाठी, किती करतो. तुम्ही इतके म्हातारे झाला, 80 वर्ष, 60, 70, 80 वर्ष झालं, स्वतःचा बाप आठवला तरी डोळ्याला पाणी येतं की नाही? माझा बाप असा होता, खूप केला आमच्या बापाने. अहो बापाची जागा कोण घेऊ शकत नाही. म्हणून मनाला हुंदका आल्याशिवाय काही राहत नाही. महाराजांनी सांगून गेलेत, एक कवीने फार छान वर्णन केले की बापाची जागा कोण घेऊ शकत नाही आणि त्याची उणीव कोण उणीव भरून काढू शकत नाही. म्हणून सांगतायत, माझ्या डोळ्यातलं आसवं, फार छान सांगून जात, माझ्या डोळ्यातलं आसवं कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसवं कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. किती सांगावं महाराज बापाचं.
आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिघाळ जोडल्याले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या येवल्या मुखात, त्याच्या परम कष्टाचा पण मी सुखात. त्यानं बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. किती सांगाव महाराज, आपल्याला 2 तास नाही, आपल्याला दिवस पुरायचं नाही. किती सांगाव त्यांना. खरंच ते आज जरी नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र आपल्यामध्ये आहे. म्हणून जगावं तर असं जगावं, आपला आनंद, आपल्या जीवनाचा सुगंध इतरांना देता यावा असं जगावं. म्हणून वेळ झालेला आहे, जास्त बोलणार नाही. जर खरंच माझ्या बोलण्यातून काही चुकलं असेल, काही अपशब्द गेले असतील, कीर्तनातून जर काही चुकलं असेल, तुम्ही ज्ञानी मंडळी आहात, गुणीजन मंडळी आहात, मी अजून अज्ञात आहे, तुम्ही ज्ञात आहेत. खरंच जे काही चुकलं असेल तर ते मला सांगा. आणि जे काही खरंच माझ्या बोलण्यातून काही वाईट वाटलं असेल, वाईट शब्द गेले असतील तर मला लेकीप्रमाणे माफ करा. कारण की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. किंवा साळुंके मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाच. मी फक्त निमित्त आहे, मला करिवणारा घडविणारा तो आहे. आणि मी ज्यांच्यामुळे बोलू शकते माझे गुरुमूर्ती गुरुवर्य हरिभक्त परायण कैलासवासी बाळासाहेब कुणाल महाराज. मी आज खरं आहे ज्यांच्यामुळे उभी आहे. अभ्यास माझा तसा काहीही नाही. मी आज ज्याच्यामुळे आहे फक्त गुरु आशीर्वादामुळे आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. या पंचक्रोशीमधील त्यांना सांगितलं, आमंत्रण दिलं आणि त्यांनी महाराजांसाठी पळत यावं असे कीर्तनकार अनेक आपल्याला गुणीजन मंडळी येथे उपस्थित राहिलेली पाहायला भेटते. आणि खरंच जाता जाता आवर्जून एक गोष्ट सांगायची झाली ना, एक सांगायची झाली तर एक सांगू इच्छिते की तुम्ही जीवनात काय कमवलंय ना, किती संपत्ती कमवली तुम्ही जीवनात, किती माणसं कमवली हे तुमच्या शेवटच्या काळात कळत असतं. तुम्ही नुसतं संपत्ती कमवायच्या मागे जाता याला तुमचं काही हित नाही. अहो तुम्ही किती माणसं कमावली ही तुमच्या जीवनामध्ये जिवंतपणे कळत नाही, तुम्ही गेल्यानंतर कळतं. आणि हीच पारमार्थिक माणसं माझ्या महाराजांनी कमावली, माझ्या बाबांनी कमावली. एक सांगते, ज्या वेळेला महाराजांचं शेवटचा काळ आलेला होता, घरच्यांनी विचारलं काय इच्छा आहे, महाराजांनी सांगितलं माझी फक्त एकच शेवटची इच्छा आहे, मी जर गेलो ना महाराज, माझ्या मागे एका सुद्धा व्यक्तीने रडायचं नाही. असं कोण सांगतो? एका सुद्धा व्यक्तीने रडायचं नाही. मी जर गेलो ना तर ज्या वेळेला मी गेलोय त्या दिवसापासून माझ्या मागं फक्त हरिनामाचा गजर करा, परमार्थ करा, सुख सोहळा करा. कारण की माझी आठवण कुणाला येऊन देऊ नका अशी स्वतःची इच्छा सांगून गेलेत महाराज. ती इच्छा कुटुंबाने पूर्ण केली. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सुंदर आई कुलाळ असेल, त्यांचे 2 मुलं असतील, गणेश दादा कुलाळ आणि ज्ञानेश्वर दादा कुलाळ. त्यांच्या 2 मुलींसारख्या सुना असतील, आरती ताई असतील, तसेच आमच्या पूजाताई असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच हरिभक्त परायण बळीराम महाराज शिंदे असतील, हरिभक्त परायण आपणही असताल महाराज. तसेच खरंच शेवटच्या काळात किती माणसं कमवली याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपणे महाराज आहे. 12 महिने कीर्तन ठेवलं, फक्त 1 महिना त्यांना कार्यक्रम होता. आणि आज सुद्धा महाराजांना कार्यक्रम होता. तो काहींनी आज कार्यक्रम होते ते घेतले, बरोबर की नाही. शेवटचा महाराजांची इच्छा होती माझी माणसं माझ्याकडे यावी, माझ्या शेवटच्या काळापर्यंत टिकावी. सगळ्यांनी कार्यक्रम घेतले, परंतु आपण महाराज मला म्हटले मला कीर्तन आलं होतं, दुसऱ्यांना बिचारे कीर्तन देऊन आले. अहो तुम्ही कीर्तन आयुष्यभर करताल, परंतु हा दिवस परत आहे का?
महाराजांसाठी सर खरंच तुमच्यासाठी खरंच तुमच्या चरणावर नतमस्तक होते की शेवटच्या काळात एकमेव माणूस तेच म्हणजे आपुने महाराज आणि दुसरे म्हणजे अक्षयजी महाराज रोडे 12 महिने ते कीर्तनाला उपस्थित राहायचे. तसेच आमचे हरिभक्त परायण माने महाराज असतील, तसेच त्यांच्या सानिध्यातील अनेक ज्ञात मंडळी येथे असतील, हरिभक्त परायण आपणही असताल. आता मला काही कोणाची नाम ओळख नाही. तसेच आमचे यवतचे राजगुरू महाराज असतील, मी सांगितलं तोंड ओळख नसली तरी मला नावावरनं त्याचा परिचय माहिती आहे. आमचे विनेकरी दादा असतील, दादा तुमच्या चरणावर नतमस्तक होते. आमचे हार्मोनियमवाले बाबा असतील, चरणावर नतमस्तक होते. आखाडे महाराज असतील, जेवढे काही आहे त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आमचे अण्णा असतील, तुम्ही सर्वजण असताल. तसेच आमचे कारंडे नाना असतील, तुमच्या चरणावर नतमस्तक होते. नामवंत कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्त परायण विद्याताई डमडरे असतील, तसेच वंदनाताई महाराज काकडे असतील, तसेच युवा कीर्तनकार हरिभक्त परायण. आणि जशी मी शिष्य आहे ना तशा महाराजांच्या दुसऱ्या शिष्य म्हणजे आरतीताई आहेत बरं का. आरतीताई हक्के महाराजांच्या दुसऱ्या शिष्य, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था ज्यांचे आहे ते म्हणजेच हरिभक्त परायण मृदुंगमणी नारायणजी महाराज झेंडे यांची आम्हाला 7 महिने अत्यंत गोड मुलांसहित आणि कुठलंही पाकिट मानधन न घेता आम्हाला साथ लाभली. त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. 12 महिन्याचे कीर्तनकार होते. त्या कीर्तनकारांनी विनामूल्य कीर्तन केली. म्हणजे याच्या वरूनच कळतं की महाराजांनी किती त्यांना जीव लावला, किती माणसं कमवली. तसेच त्यांचेही संस्थेतील ही लेकरं असतील छान नाचतात, कारण की तरणाव भाग्यवंत नट्य हरी कीर्तनात या लहान लहान दादांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आमच्या गोरेताई असतील, गोरेताईंच्या चरणावर नतमस्तक होते. अनेक मंडळी येते आहे त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आमच्या गुरूंचे गुरुमूर्ती हरिभक्त परायण नाना महाराज नेवसे असतील, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. सर्वजण असतील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. दत्तात्रय महाराज असतील, तसेच आमचे डमडरे दादा असतील, ज्यांनी मला गोड साऊंड सिस्टीम दिली. त्या गोड साऊंड सिस्टीमचे दादा असतील, दादांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच आमचे हरिभक्त परायण विशाल दादा असतील, दादांच्या चरणावर नतमस्तक होते. ज्याचा नाम उल्लेख राहिला त्यांच्या चरणावरही नतमस्तक होते. सर्व भजनी मंडळ येथे उपस्थित असेल, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच वेळ झालेली आहे, जास्त बोलणं उचित ठरणार नाही. तसेच आमच्या हरिभक्त परायण नारायणजी महाराज झेंडे यांची गाडामोडीवर खामगाव येथे ज्ञानेश्वरी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आहे. त्यांच्या संस्थेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये बाल संस्कार शिबिर सुरू होत आहे. आपल्यालाही वाटावं आपल्या कुळामध्ये अशी उद्धार करणारी संतती जन्माला यावी, याच्यासाठी त्या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपली मुलं त्यांच्या शिबिरामध्ये टाकावी, अशी माझी नम्र विनंती आहे. गुरूंच्या चरणावर नतमस्तक होते, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणावर नतमस्तक होते. आणि अखेर तुमचा वेळ घेतल्यामुळे दिलगिरी व्यक्त करते आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हा विठ्ठल